गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। नमस्कार, मी शुभांगी भुजबळ. नमस्कार, मी दीप्ती कानविंदे. आज 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. डॉक्टर भीमराव रावजी आंबेडकर अर्थात बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि व्हिजन व्हॉइस अँड ॲक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारवैभव दर्शवणारा त्यांच्या विचारसिद्ध लेखणीतून उतरलेल्या लेखनाचा वाचन सोहळा अक्षर यात्रा. संकल्पना आणि निर्मिती संजय कृष्णाजी पाटील. माध्यम प्रायोजक महाराष्ट्र टाइम्स आणि ABP माझा. कार्यक्रम अक्षर यात्रा मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आणि उद्या म्हणजे 6 आणि 7 डिसेंबरला संध्याकाळी 6 वाजता 2 भागात आम्ही हा कार्यक्रम सादर करणार आहोत, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित साहित्य आणि त्यांच्यावर लिहिलं गेलेलं साहित्य त्यातील काही भाग त्याचं वाचन इथे होणार आहे, ज्यामध्ये राजकीय, प्रशासकीय आणि कला क्षेत्रातील मान्यवर मंडळी त्या लेखनाचं वाचन करणार आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम अक्षर यात्राचा पहिला भाग. आज महापरिनिर्वाण दिनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना शतशः नमन. कवी अजय कांडर यांच्या दीर्घ काव्यामधल्या काही ओळींचा इथे आधार घेते. तू तुझे भक्त होण्याचे सगळे विचार नाकारलेस, तू तुझे भक्त होण्याचे सगळे विचार नाकारलेस, तरी मी गात राहिलो तुझ्या भक्तीचे गोडवे. तू तुझे भक्त होण्याचे सगळे विचार नाकारलेस, तरी मी गात राहिलो तुझ्या भक्तीचे गोडवे. मग तुझ्याच विचाराचे बोट धरून चालताना लक्षात आले, तुला भजत राहण्यापेक्षा इथल्या निसर्गानुसारच जगणं म्हणजे तूच पुन्हा पुन्हा विचारांच्या बीजातून रुजून येणं. भारतीय समाजात विचारांचं बीज पेरणारे, अंधार भरल्या समाजाचा स्वतःच दीप बनलेले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या विचारांची मुळं समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी खूप दूरपर्यंत पोहोचली पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या अनुकरणामधूनच समाज पुन्हा एकदा एकसंध होऊ शकतो, हा विश्वास सर्वदूर पसरला पाहिजे. यासाठीच हा एक प्रयत्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार वैभव, अक्षरयात्रा अभिवाचन महोत्सव. अक्षरयात्रा या कार्यक्रमाची सुरुवात आपण मराठी भाषा मंत्री माननीय श्री सुभाष देसाई यांच्या संदेशाने करत आहोत. ऐकूया त्यांचा संदेश. 6 डिसेंबर म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या दिवसाच्या निमित्तानं त्यांच्या लेखन आणि भाषा वैभवाचा परिचय करून देणारा हा कार्यक्रम आहे अक्षर यात्रा. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो, भारतरत्न म्हणूनही ओळखतो. त्यांचं साहित्यिक मूल्य जे आहे त्यांच्या लिखाणातलं ते सुद्धा तितकंच श्रेष्ठ आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या सर्व चरित्र काळामध्ये अनेक ग्रंथ लिहिले, अनेक लेख लिहिले. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये विपुल असं लेखन केलेलं आहे. ह्या लेखनाचं जर स्वरूप त्याचं पाहिलं तर ते जास्ती करून बौद्धिक स्वरूपाचं आहे. अत्यंत गंभीर अशा कायदेविषयक विषयांवरचं त्यांचं लिखाण आहे. परंतु तरीसुद्धा त्यांच्या लिखाणातून जे एक साहित्यिक मूल्य दिसतं ते सुद्धा तितकंच मोठं आहे, श्रेष्ठ आहे. आणि म्हणूनच
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं राज्य मराठी विकास संस्था, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय आणि व्हिजन व्हॉइस एनॅक्ट या संस्थांच्या एकत्रित येऊन त्यांनी हा एक आगळावेगळा कार्यक्रम केलेला आहे. वैचारिक, कायदेविषयक, सामाजिक आणि राजकीय लेखनाबरोबरच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं साहित्यिक योगदानही तितकंच मोठं आहे आणि त्यांनी लिहिलेल्या पानांमधून त्यांच्या साहित्यापैकी ही जी त्यांचं जे मूल्य आहे, वाङ्मयीन मूल्य आहे, ते प्रकर्षाने जाणवतं. त्यांचं भाषा वैभव खरोखरच श्रेष्ठ आहे आणि त्या लेखनामधून समोर आलेले विचार खरोखर आपल्याला थक्क करून जातात. एक वेगळी वैचारिक बाजू प्रत्येक वेळेला डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्यासमोर मांडली आणि त्यांच्या लेखनाचा त्यामुळेच मागच्या 2-3 पिढ्या सातत्यानं आनंद घेत आहेत आणि ह्या पिढ्यांमुळे आपलं बुद्धिवैभव आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अक्षर यात्रा या कार्यक्रमाद्वारे दिनांक 6 आणि दिनांक 7 डिसेंबर रोजी हे 2 दिवस सर्वांसमोर बाबासाहेबांच्या लिखाणाचे हे साहित्यिक पैलू समोर आणण्याचा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. त्यानिमित्तानं या तिन्ही संस्थांना आणि उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र. मराठी साहित्यामध्ये आपल्याकडे कथा, कादंबरी, कविता याच्या जोडीला पत्रलेखन, निबंध, भाषण ही सुद्धा साहित्याची महत्त्वाची अंग आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पत्रव्यवहार खूप मोठा होता. आज संग्रह रूपात आपल्याला तो वाचायला मिळतो. त्याचबरोबर त्यांची भाषणंसुद्धा आज पुस्तक रूपात आपल्याला वाचायला मिळतात. या सगळ्यातना त्यांच्या पत्रलेखनामधून किंवा त्यांच्या भाषणांमधून त्यांचं विचारवैभव, त्यांचं भाषावैभव किती अगाध होतं हे आपल्या लक्षात येतं. कार्यक्रमातल्या या टप्प्यामध्ये आपण काही पत्र आणि बाबासाहेबांच्या भाषणातला काही भाग आपण ऐकणार आहोत. अर्पण पत्रिका हा खरं तर लेखकाच्या अंतर्मनाचा आरसाच. त्याच्या मनातील प्रतिबिंब तिथे अवघ्या काही ओळींमध्ये पूर्ण शब्दात प्रकट झालेले असते. जीवनातील एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर त्याला मिळालेला आश्वासक दिलासा प्रकट करण्याची ती महत्त्वपूर्ण जागा असल्याने अर्पण पत्रिकेतील माणसे, त्यांची नाती, त्यांचे लेखकांशी असणारे ऋणानुबंध महत्त्वपूर्ण ठरतात. याच दृष्टीने डॉक्टर बाबासाहेबांच्या अर्पण पत्रिका त्यांचे व्यक्तिमत्व वेगळ्या रूपात प्रकट करतात. डॉक्टर बाबासाहेबांनी विविध विषयांवर भरपूर ग्रंथ निर्मिती केली. या ग्रंथांच्या काही अर्पण पत्रिका या पत्नी, आई वडील, मैत्रीण, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत असणारे महात्मा फुले, मदत करणारे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या नावे आहे. जीवनात या मंडळींचे स्थान महत्त्वपूर्ण होते. त्यांच्याविषयीच्या कृतज्ञ, हळूवार आणि मृदू भावनेचे पडसाद त्यातून उमटतात. कृतज्ञतेबरोबरच काव्यात्मकताही आढळते आणि बाबासाहेबांच्या व्यक्तिगत जीवनातील सुखदुःखांच्या क्षणांचीही जाणीव होऊन जाते. 1915 साली त्यांनी ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी हा MA डिग्रीसाठीचा प्रबंध लिहिला. इथूनच पुढे ग्रंथकर्ता म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली. 1923 साली लंडनच्या PS किंग अँड सन्स यांनी अर्थशास्त्रावरील द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ प्रसिद्ध केला. हा पहिलाच ग्रंथ त्यांनी अर्पण केला होता तो आपल्या मातापित्यांना. मातापित्यांविषयीचं प्रेम, कृतज्ञता, आदर जगाविषयी, जीवनाविषयी माणसाला हळूवार बनवते. अपार दुःख भोगलेली आई भीमाबाईंचे प्रेम त्यांच्या फारसे वाट्याला आले नाही. 19व्या शतकात स्त्रियांचे जीवन ज्या प्रकारचे होते आणि अस्पृश्य ठरवलेल्या स्त्रिया ज्या सुखदुःखांना सामोऱ्या जात होत्या त्यापेक्षा भीमाबाईंचं जीवन फारसं वेगळं नव्हतं. अपत्यांचे संगोपन करता करता आणि सामाजिक दुरावस्था भोगता भोगता भीमाबाईंनी हे जग सोडलं. बहिणी तुळसा, मंजुळा, सखू, आत्या मीराबाई व वडिलांच्या प्रेमात बालपण सरल्यावर वाढत्या वयात अस्पृश्यतेचे भयानक अनुभव आणि सावत्र आईचे कुटुंबातील वर्चस्व याने तारुण्यातील वाढीतील दिवस हे कष्टप्रद होते. वडिलांची घालमेल बाबासाहेब जाणून होते. कौटुंबिक कलहाने वडील तणावलेल्या अवस्थेत असूनही इंग्रजी शिक्षणाचे महत्त्व जाणून होते. तिथे कसलीही तडजोड न करता अगदी कटाक्षाने बाबासाहेबांच्या शिक्षणाकडे त्यांनी लक्ष दिलं.
बाबासाहेब घडवण्यात रामजींचा असणारा वाटा खूप महत्वाचा होता. त्यांनी भक्कम पाया रचला. ज्या काळात अस्पृश्यतेचे भयंकर स्तोम माजवले जात होते, सामाजिक जीवनात सन्मान ही गोष्ट दूरचीच, पण किमान जगणे हेही दुष्कर होते, त्या काळात मुलाचे शिक्षण, त्याचे सामाजिक जीवनातील सन्माननीय स्थानाचे स्वप्न पाहणे ही फार आशावादी महत्वाकांक्षाच होती. पण रामजींनी हे दिव्य स्वप्न पाहिलं आणि उत्कट इच्छाशक्तीने, प्रामाणिक प्रयत्नांनी त्यांनी बाबासाहेबांना पुस्तकाची आणि अभ्यासाची गोडी लावली. भीमाचे भीमराव आणि बाबासाहेब बनवलं. आपल्या पित्याच्या या कर्तृत्वाची जाणीव असणाऱ्या बाबासाहेबांनी अर्पण पत्रिकेत म्हटलंय, ॲज अ टोकन ऑफ माय अबाइंडिंग ग्रॅटिट्यूड फॉर द सॅक्रिफायसेस दे मेड अँड एनलाइटमेंट दे शोड इन द मॅटर ऑफ माय एज्युकेशन. 1923 नंतर लगेचच 1925 साली त्यांचा दुसरा ग्रंथ द इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया प्रसिद्ध झाला. या ग्रंथाला एडविन सेलिंगमन या जागतिक कीर्तीच्या विद्वानाची प्रस्तावना मिळाल्याने ग्रंथाचे मूल आपोआपच स्पष्ट झाले होते. प्रस्तावनेत सेलिंगमन यांनी अर्थशास्त्रातील त्यांच्या ज्ञानाचं विश्लेषणाबद्दल मुक्तपणे कौतुक करून या क्षेत्रातील त्यांचे महत्त्व स्पष्टपणे नोंदवलेले आढळते. सेलिंगमन हे बाबासाहेबांचे गुरु. गुरुने उदार अंतःकरणाने शिष्याचं मोठेपण मान्य केलेलं होतं. असा मौलिक ग्रंथ बाबासाहेबांनी तितक्याच तोलामोलाच्या व्यक्तीला अर्पण केला होता, आणि तो म्हणजे बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड यांना. या लोकराजाने 1913 साली बाबासाहेबांना परदेशातील उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. ही गोष्ट बाबासाहेबांना घडवण्यात महत्वपूर्ण होती. रामजींनी पाया रचला तर या संस्थानिक उदार राजाने इमारत चढवण्यास हातभार लावला. बडोद्याच्या महाराजांनी दिलेल्या शिक्षणामुळे त्यांच्या जीवनाला आगळी झळाळी प्राप्त झाली होती. शिक्षणाचा संस्कार उत्तमपणे रुजला होता. व्यासंगी कर्तृत्वाचा प्रारंभ झाला. विकारांचा मुकाबला विचारांनी करण्यासाठी आत्मविश्वास शिक्षणानेच मिळवून दिला होता. बडोदा नरेशांविषयी कृतज्ञतेची भावना बाबासाहेबांनी नेहमीच जपली. पुढे गोलमेज परिषदेत ब्रिटिश सरकारसमोर अस्पृश्यांच्या अवस्थेबद्दल खणखणीत भाषण बाबासाहेबांनी केलं. ब्रिटिश पंतप्रधान मॅकडॉनल्ड तर भाषण ऐकून आश्चर्यचकित झाले होते, भारावून गेले होते. ब्रिटिश राजसत्तेवर असा घणाघाती हल्ला केल्यानं गोलमेज परिषदेतील प्रतिनिधींनाही त्यांच्याविषयी कौतुक, आदर वाटू लागला. त्यावेळी संस्थानिकांतर्फे सर सयाजीराव गायकवाड या परिषदेत होते. भाषण ऐकून त्यांना आनंद झाला. ज्यांना आर्थिक मदत देऊन उच्च शिक्षणाची संधी आपण दिली, तो देशासाठी, समाजासाठी लढतो आहे हे बघून त्यांचे डोळे आनंद अश्रूंनी भरून आले. ते आनंदाने म्हणाले, आपले सारे प्रयत्न आणि पैसाही सार्थकी लागला. आज खूप वर्षांची सफलता झालेली पाहिली, यश लाभास आले. आनंदाप्रित्यर्थ सयाजीरावांनी सर्वांना छोटीशी मेजवानी दिली. सयाजीरावांना असा आनंद देणाऱ्या बाबासाहेबांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता 1925 सालीच ग्रंथ अर्पण करून व्यक्त केली होती. त्यांनी म्हटलं होतं, ॲज अ टोकन ऑफ माय ग्रॅटिट्यूड फॉर हिज हेल्प इन द मॅटर्स ऑफ माय एज्युकेशन. हे शिक्षण बाबासाहेबांना मिळू शकलं नसतं तर अस्पृश्यांच्या, दलितांच्या जीवनात प्रकाशाची कवडसं दिसण्यास कदाचित कित्येक शतकं जावी लागली असती. अशी थोर माणसं पुन्हा पुन्हा जन्म घेत नसतात. बाबासाहेबांनी शिक्षण खऱ्या अर्थाने सार्थकी लावलं. आपल्या कर्तव्यात ते कसूर करीत नसले तरी त्या काळात सामाजिक कामे इतकी होती की कौटुंबिक गरजा बघण्याइतकी फुरसत त्यांना नव्हती. आणि या घराच्या चार भिंतीतील सामान्य अडीअडचणींबाबत त्यांना टोकून त्रस्त करणारी स्वामिनी सुदैवाने त्यांना लाभली नसल्याने अविरत काम करण्यात ते गुंतून पडले होते. बाबासाहेबांची सहचारिणी रमाबाई एक सोशिक, श्रद्धाळू स्त्री. या झंझावातासमोर त्या एखाद्या नाजूक वेलीसारख्या होत्या. आपल्या या तुफानाची जाणीव मात्र अशिक्षित म्हटल्या गेलेल्या रमाबाईंना होती. बाबासाहेबांनी सुरुवातीच्या काळात रमाबाईंना अक्षर ओळख करून दिली. रमाबाईंना शब्द लिहिता वाचता येऊ लागला, अर्थ उमगू लागला आणि आपल्या धीर गंभीर आवाजाने बाबासाहेबांनी जीवनाचा, जगण्याचा, माणूसपणाचा आशय रमाबाईंना समजावून सांगितला.
चार भिंतीच्या बाहेरचं जग हाडामासांच्या शरीरामधील मन, संवेदना, जाणीवा, भावना, माणूसपणाचे नाते हे सगळंच बाबासाहेब जाणून होते. या पती पत्नीत बौद्धिक अंतर खूप येतं, पण अबोल प्रेम, आत्मीयता असल्याने एकमेकांच्या भावना उमजून होते. अखंड साथ देणाऱ्या, उपास-तापास करून आपली माया व्यक्त करणाऱ्या, अखंड कष्ट त्रास भोगणाऱ्या रमाबाईंना भविष्यातले दिवस सुखात देऊ अशी इच्छा करणाऱ्या बाबासाहेबांना रमाबाईंनी मात्र इथे साथ नाकारली. 1935 साली आजारपण, अपुरे अन्न, सतत विवंचना याने त्या मृत्युमुखी पडल्या. त्यांच्या मृत्यूचे दुःख बाबासाहेबांना चटका लावून गेले. पत्नीला 1940 साली लिहिलेला पाकिस्तान और द पार्टिशन ऑफ इंडिया हा ग्रंथ त्यांनी अर्पण केला. त्यात त्यांनी म्हटलं, इन्स्क्राइब टू द मेन ऑफ रामू ॲज अ टोकन ऑफ माय अप्रिसिएशन ऑफ हर गुडनेस ऑफ हार्ट, हर नोबिलिटी ऑफ माइंड and her purity of character, and also for the cool fortitude and readiness to suffer along with me, which she showed in those friendless days of want and worries, which fell to out lot. ही अर्पण पत्रिका केवढी बोलकी आहे. बाबासाहेबांचे अबोल प्रेमच यातून व्यक्त होते. 1945 साली त्यांनी व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल हा ग्रंथ लिहिला. राजकारणावरील हा ग्रंथ त्यांनी आपल्या एका स्नेहांकितेस, मैत्रिणीस अर्पण केला. बौद्धिक साथ देणारी ही मैत्रीण म्हणजे एफ असा उल्लेख केलेली फ्रेनी फ्रेंजाईज होय. लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये ती काम करीत असे. बाबासाहेबांच्या लंडनच्या वास्तव्यात ती दुर्मिळ आणि महत्वाचे असणारे ग्रंथ तत्परतेने पुरवी. सतत ग्रंथांच्या वाचनात, परिशीलनात गुंतलेल्या या व्यासंगी व्यक्तीबद्दल तिला कुतूहल वाटे. पुढे पुढे त्यांच्याबद्दल अधिक माहिती तिला कळाली. विद्याभ्यासात गुंतलेला हा तरुण भारतातील खालच्या समजल्या जाणाऱ्या समाजातील आहे आणि तो आपल्या समाजाच्या हक्कांसाठी, सामाजिक स्थानासाठी झुंजतो आहे हे ऐकून तिला त्यांच्याविषयी कौतुक, आदर वाटला. यातूनच पुढे त्यांची मैत्री झाली. बुद्धिमान, व्यासंगी आणि उदात्त विचारसरणीच्या माणसाच्या आसपास वावरायला, त्यांच्याशी नाते सांगायला कोणाला आवडत नाही. मैत्रीचे हे नाते पुढे बराच काळ अखेरपर्यंत टिकले होते. 1945 सालचा हा ग्रंथ तिला अर्पण करताना दुसऱ्या महायुद्धाच्या रणधुमाळीत आपली मैत्रीण न परतीच्या वाटेला गेली, मृत्यू पावली अशी खंत त्यांच्या मनात होती. त्यामुळे ही अर्पण पत्रिका अधिकच गहरी झाली आहे. 1946 साली त्यांचा हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. शूद्र ठरवलेल्या वर्णाची चिकित्सा करताना हा ग्रंथ त्यांनी महात्मा फुल्यांना अर्पण करताना म्हटलं, इन्स्क्राइब्ड टू द मेमरी ऑफ महात्मा ज्योतिबा फुले, द ग्रेटेस्ट शूद्रा ऑफ मॉडर्न इंडिया, who made the lower classes of Hindus conscious to their salvary to the higher classes, and who preached the gospel that for India social democracy was more vital than independence from foreign rule. केवढ्या अर्थपूर्ण व उत्कट शब्दात ज्योतिबांच्या कार्याचा उल्लेख बाबासाहेबांनी केलाय. या महामानवाचे कार्य किती श्रेष्ठ व अद्भुतपूर्व होते हेच त्यांना सांगावयाचे होते. जगातील वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न करणाऱ्या थोर महात्म्यात ज्योतिबा हे एक होते. त्यांच्या कार्याविषयी बाबासाहेब नेहमीच आदर व्यक्त करीत. त्यांचे लेखन, त्यांची सामाजिक उद्धाराची तळमळ ही 19व्या शतकातली मोठीच शक्ती होती. बाबासाहेबांची ग्रंथसंपदा प्रचंड होती आणि ग्रंथनिर्मितीही सातत्याने होत होती. 1920 ते 56 अखेर ते लेखन करीत राहिले आणि ते प्रसिद्ध होत राहिले. अर्थ, मानववंश, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि धम्मविषयक विषयांवरचे लेखन मानवजातीच्या कल्याणाचाच विचार करून त्याने लिहिलेले होते. पैकी काही ग्रंथांमधील या मोजक्याच पण जवळच्या व्यक्तींविषयी आपली हृदय भावना प्रकट करणाऱ्या या अर्पणपत्रिका, या अर्पणपत्रिका त्यांच्या मनाचे प्रतिबिंब दर्शवणाऱ्याच आहेत. जनतेला भरपूर आश्रय दिला पाहिजे. लंडन, तारीख 21/1/1931.
आता रात्रीचा 1 वाजत आहे. एवढे बजबजलेले लंडन शहर पण तेही झोपेनं पेंगल्यासारखे दिसत असून सर्वत्र सामसूम झालेली आहे. राऊंड टेबल परिषदेकरता येथे येण्याचे ठरविण्यापूर्वी मी विलायतेला का जावे याची एकदा आपल्या मित्रमंडळीत सहज खाजगी चर्चा निघाली होती. तो प्रसंग तुम्हा पुष्कळांना आठवत असेल. त्यावेळेस माझ्या येथे येण्यासंबंधीच्या इष्टतेविषयी जे अनेक हेतू व अनेक कारणे पुढे करण्यात आली त्यापैकी हवा बदल होईल व थोडीशी विश्रांती मिळेल हे एक मोठे मोहक कारण एका विनोदी स्नेहाने पुढे केले होते. हवेत बदल तर झालाच, पण विश्रांती आगीतून निसटून फुफाट्यात सापडावे तशी या बाबतीत माझी स्थिती झाली आहे. दिवसा विश्रांती मिळण्याची तर गोष्टच बोलावयाला नको, पण रात्रीही एकाच्या आधी क्वचितच विश्रांतीचा लाभ मिळाला असेल. अस्पृश्यांच्या वतीनं राऊंड टेबल परिषदेसमोर सादर करण्याकरता जी कैफियत तयार केली व जिची एक प्रत या पत्रासोबत पाठवित आहे ती योजना तयार करताना तर अतोनात त्रास झाला. या योजनेचे चांगले सुबोध मराठी भाषांतर करून ते सर्वांना मिळेल असे करा. याप्रमाणे विश्रांतीच्या प्रश्नाचा निकाल लागला, पण तिची अपेक्षा मी कधीच केली नव्हती. त्यामुळे तिचा लाभ न झाल्याबद्दल निराश होण्याचेही मला कारण नाही. शिवाय हा जीवनक्रम तर माझ्या 5वीलाच पुजलेला आहे. असो, आपले इतर हेतू कितपत सिद्धीस गेले याचा थोडासा अंदाज तुम्हाला व इतर स्नेही मंडळींना वेळोवेळी पाठविलेल्या पत्रांवरून तुम्हाला झालेला असेलच. या बाबतीत आणखी सविस्तर व पुष्कळ सांगावयाचे आहे. आता प्रत्यक्ष भेटी अंतीच सांगेन, कारण त्याचा जनतेच्या वाचकांनाही बराचसा उपयोग होण्यासारखा आहे. अमेरिकेला वगैरे जाण्याचा पूर्वीचा बेत मी आता रद्द केला आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांची भेट लवकरच होईल. आता 2 वाजतील आणि ज्याकरिता एवढ्या अपरात्री मी हे पत्र लिहित बसलो आहे त्याचा अद्याप उल्लेखही केलेला नाही. जनतेचे आत्तापर्यंत 4 अंक माझ्या वाचण्यात आले. यापूर्वीच मी तुमचे अभिनंदन करावयाला व तुमच्या या कामगिरीबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावयाला पाहिजे होते. वास्तविक या गोष्टीची तुम्ही कोणीच माझ्याकडून अपेक्षा केली नाही हे मी जाणून आहे. पण नुकताच हाती आलेला जनतेचा अंक वाचून तुम्हाला व श्री कद्रेकर, प्रधान वगैरे माझ्या सहकारी मित्रांना धन्यवाद दिल्या वाचून माझ्याने राहवत नाही. माझ्या भावनांशी आणि अस्पृश्यांच्या सुखदुःखाशी व त्यांच्या आकांक्षांशी तुम्ही अगदी इतके समरस व एकजीव होऊन गेलेले आहात की तुम्ही आमच्याप्रमाणे जन्मजातीने अस्पृश्य नाहीत एवढाच तुमच्यात दोष आहे. समता व समतेच्या लागोपाठ बहिष्कृत भारत ही दोन्ही पत्रे बंद झाल्यामुळे आपले लोक एखाद्या पत्राकरिता अधीर झाले होते. आपले पत्र असावे अशी त्यांची स्वाभाविक इच्छा होती. जनतेच्या द्वारे ती आपण दूर केली व माझ्याही पाठीमागचा एक मोठा तगादा आपण मिटविला. अस्पृश्य जनतेने या जनतेला भरपूर आश्रय दिला पाहिजे व तिची हाक व आव्हान स्पृश्य जनतेच्या कानावर पडून तिची झोप उडेल इतकं सामर्थ्य संपन्न जनतेला अस्पृश्य समाजानं केलं पाहिजे. माझ्या मते असे होणे बिलकुल अशक्य नाही. पुढील काळ कष्टाचा व त्रासाचा असला तरी तो अस्पृश्य समाजाच्या भाग्योदयाचाही काळ आहे ही गोष्ट अस्पृश्यादी मागासलेल्या व पददलित समाजांनी अवश्य ध्यानात ठेवली पाहिजे. या भाग्योदयाला जी साधने कारणीभूत अगर निमित्त मात्र व्हावयाची आहेत त्यात जनतेसारखे पत्र प्रमुख असेल ही गोष्ट कोणीही दृष्टीआड करू नये. मला आशा आहे की जनतेला आश्रय देण्यात माझे अस्पृश्य बंधू कुचराई करणार नाहीत. स्पृश्य वर्गीय
उदारमतवादी बंधूंनी जनतेच्या मताचा आपापल्या समाजात प्रसार करण्याचे श्रेय घ्यावे, कारण यापुढे त्या मतांचाच विजय होणे अपरिहार्य आहे व इष्टही आहे, ही गोष्ट त्यांनीही दृष्टिआड करू नये. आणखी बरेच लिहावयाचे होते, परंतु आज मी फारच थकून गेल्यामुळे येथेच हे पत्र पुरे करतो. आपला स्नेहांकित भीमराव. मित्र हो, मला आज या ठिकाणी थोडेसे का होईना पण भाषण करावे लागेल असे मला तुमच्या प्रिन्सिपलाने आगाऊ बजावले होते, हे खरे. आणि मी ते भाषण करण्याचे नाकारणार नाही असे मी त्यांना सांगितले होते, हे पण खरे. पण माझी शरीर प्रकृती आताशा असावी तशी समाधानकारक नाही, हे तुम्हाला माहीतच आहे. माझ्या डाव्या पायातील असह्य कळ थोडी तरी थांबावी म्हणून माझ्या डॉक्टरांनी मला एक इंजेक्शन आज दिले. पण त्यापासून भावा तसा फायदा होण्याऐवजी आता मात्र त्या इंजेक्शनमुळे आणखीनच व्यथा होऊ लागली आहे. पण मी या माझ्या शारीरिक व्यथेचा फायदा घेऊन तुमच्या पुढे देऊ केलेल्या व्याख्यानातून पळवाट काढण्याचा मुळीच प्रयत्न करणार नाही, हे मी आगाऊ इथे नमूद करून ठेवतो. आज आमच्या गव्हर्निंग काउन्सिलची वार्षिक सभा असल्यामुळे मला या सभेला गैरहजर राहणे शक्य नव्हते. म्हणून या बाबतीत उगाच आडेवेडे न घेता मला सुचलेले काही विचार या प्रसंगी आपल्या पुढे मांडावे असे मी ठरवले आहे. सिद्धार्थ कॉलेजची स्थापना. आपणा सर्वांना माहीतच आहे की हे आपले सिद्धार्थ कॉलेज 1946च्या जूनच्या 20 तारखेला स्थापन झाले. अद्याप या कॉलेजला 2 वर्षेही पूर्ण झाली नाही. मला सहसा स्वप्ने कधी पडत नसतात, हे खरे असले तरी मला यावेळी असे एक स्वप्न पडले की एका कॉलेजची स्थापना करावी आणि हे कॉलेज मुंबई विश्वविद्यालयाला जोडून घेण्यासाठी या विश्वविद्यालयाच्या मुख्य अधिकाऱ्यांच्याकडे अर्ज करावा असेही मला वाटू लागले. हा दिवस म्हणजे 1945च्या सप्टेंबर महिन्याची 13 तारीख होय. या कॉलेजसाठी मला सिद्धार्थ हेच नाव अधिक श्रेयस्कर आहे असे वाटले आणि तेच नाव अत्यंत सुदैवी ठरले. याचे कारण असे की या कॉलेजच्या पहिल्या वर्षी सुद्धा आम्हाला नुकसान सोसावे लागले नाही. उलट काही रक्कम फायद्यातच पडली, ही गोष्ट आपणा सर्वांना माहीतच आहे. या वर्षी कॉलेजात एकंदर विद्यार्थ्यांची संख्या 1400 होती, तर ती यंदा म्हणजे कॉलेजच्या अस्तित्वाच्या दुसऱ्या वर्षी 2400 झाली आहे. मला वाटते ही संख्या मुंबई इलाक्यातच नव्हे तर हिंदुस्थानातील कोणत्याही कॉलेजच्या इतिहासात नमूद करण्यासारखी गोष्ट आहे, यात शंका नाही. आमच्या मुंबईच्या अंतःकरणातही आमच्या सिद्धार्थ कॉलेजविषयी एक प्रकारचे प्रेम, एक प्रकारचा आदर उत्पन्न झालेला आहे. त्याचप्रमाणे आम्हाला मुंबई सरकारचे व मध्यवर्ती सरकारचेही प्रेम संपादता आले, ही गोष्ट मला इथे मुद्दाम नमूद करावी असे वाटते. मला वाटते या गोष्टी आपण एवढ्या थोड्याशा अवकाशात संपादन करू शकतो, ही खरोखरच अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे. मी अत्यंत सौम्य व प्रेमळ स्वभावाचा चेअरमन आहे असा आमच्या प्राध्यापक वर्गाचा मला दुवा मिळालेला आहे. मी प्राचार्यांच्या किंवा प्राध्यापकांच्या कोणत्याही कामात कधीही ढवळाढवळ केलेली नाही, ही गोष्ट त्यांना पटलेली आहे. इतकेच नव्हे तर प्रिन्सिपल व व्हाईस प्रिन्सिपल यांना आपापल्या कामात प्रगती करण्यासाठी मी पूर्ण मोकळीक दिलेली आहे. त्याचप्रमाणे पहिल्या वर्षीच आमच्या कॉलेजनं युनिव्हर्सिटीच्या परीक्षात उत्तम यश संपादन केल्यामुळे विद्यार्थी वर्ग व पालक वर्ग यांच्या मनावर फारच चांगला परिणाम झाला आणि कॉलेजात नावे दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांची बेसुमार गर्दी झाली. शेकडो विद्यार्थ्यांना जागेच्या अभावी विनमुख जावे लागले. त्याबद्दल आम्हा साऱ्यांनाच अत्यंत वाईट वाटले, पण आमचा उपाय नव्हता. काही विद्यार्थ्यांनी या कॉलेजात प्रवेश न मिळाल्यास प्राणांतिक उपोषण करण्याचीही धमकी दिली होती. प्राध्यापक वर्गाच्या कर्तबगारीमुळे आणि त्यांच्या कर्तव्य तत्परतेमुळे हे यश
आमच्या पदरी पडू शकले ही गोष्ट मी दृष्टिआड करू शकत नाही. आतापर्यंत आपण संपादलेले यश जरी अभिमानास्पद असले तरी या बाबतीत आपल्याला अद्याप बरीच मोठी मजल मारावयाची आहे याची आमच्या प्राध्यापकांप्रमाणेच मलाही पूर्ण जाणीव आहे. आमच्या कॉलेजातील शिक्षण पद्धत ही उच्च प्रकारची आहे हे लोकांना कळून चुकले आहे. या बाबतीत आपण अत्यंत उच्च ध्येय गाठले पाहिजे असे माझे मत आहे आणि ते लवकरच साध्य होईल अशी मला उमेद आहे. प्रोफेसरांच्या व्याख्यानांविषयी मला या ठिकाणी 2 शब्द सांगावेसे वाटतात. त्यांनी नाना पुस्तके वाचून व पूर्ण विचार करून आपली रोजची व्याख्याने तयार करावीत. प्रत्येक व्याख्यानात त्यांनी 5-6 नवे मुद्दे मांडावेत व विषयाची साधक बाधक उदाहरणे देऊन फोड करावी. म्हणजे तो विषय समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये अहमिका सुरू होईल. त्याचाच अर्थ असा की विद्यार्थ्यांना प्राध्यापकांच्या व्याख्यानामुळे स्फूर्ती मिळाली आणि अशा स्फूर्तीदायक व्याख्यानामुळेच मुलांचे चारित्र्य बनत जाते. थोड्याशा पैशांसाठी आज सुशिक्षित म्हणविणाऱ्या वर्गांमध्येही खोटे बोलण्यास तयार होण्याची जी प्रवृत्ती असलेली आढळून येते ती या चारित्र्याच्या पूर्ण अभावामुळेच असे माझे ठाम मत आहे. प्रत्येक प्राध्यापक आपापल्या कामात दक्ष व दंग असला म्हणजे त्याला इतरांशी कुरापती काढण्यास अवसरच मिळणार नाही. आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यात भयंकर मतभेदाने निरनिराळे तट उत्पन्न झालेले असतात असे मी पाहिले आहे. आमच्या सुदैवाने आमच्या या सिद्धार्थ कॉलेजात प्राध्यापक वर्गात खेळीमेळीचे व आत्मीयतेचे वातावरण असल्याने असले तट उत्पन्न होण्यास अवकाशच नाही हे पाहून मला फार आनंद होतो. एकमेकांच्या मधले वैमनस्य उत्पन्न होईल असले वातावरण मुळे निर्माणच होऊ देता कामा नये. आपल्याकडे सोपविलेल्या शाखेची पूर्ण वाढ कशी होईल याकडे जर प्राध्यापकांनी पूर्ण लक्ष घातले तर इतर उपद्व्याप करण्यात त्यांना अवकाश मिळणार नाही अशी मला खात्री वाटते. मुंबई इलाक्यात एक नव्या तऱ्हेचे व सर्वदृष्ट्या आदर्शभूत होण्यास योग्य असे कॉलेज स्थापावे असे मला आज कित्येक वर्ष वाटत होते. पण अशा अतर्क्य तऱ्हेनं सर्व गोष्टींची साध्यता इतका लवकर होऊ शकेल अशी मला अपेक्षा नव्हती. पण माझे एक स्वप्न आता सत्यसृष्टीत उतरलेलं पाहून मला स्वाभिमान आनंद वाटणं साहजिकच आहे. आता थोड्या दिवसात आम्हाला आमच्या स्वतःच्या इमारतीत जाण्यास मिळेल आणि त्या ठिकाणी आमचा प्राध्यापक वर्ग अधिक उत्साहानं काम करेल आणि त्यांच्या श्रमांचा फायदा आमचा विद्यार्थी वर्ग भरपूरपणे घेईल अशी आशा करून मी माझे अनपेक्षितपणे लांबलेले व्याख्यान इथेच संपवतो. साहित्य हे समाज जीवनाचं प्रतिबिंब असलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ठाम मत होतं. भवतालामधील दुःख, दारिद्र्य, दैन्य समजून घेऊन आपल्या साहित्यामधून सर्वांसमोर आणण्याचं आवाहन ते सतत साहित्यिकांना करत राहिले. डॉक्टर आंबेडकर भाषणांमधून, साहित्यामधून समाज जीवनावर प्रभाव टाकत राहिले. आपल्या विचारांनी भवताल व्यापत राहिले. येणाऱ्या पिढीला कणखर बनवा, त्यांना लढायला शिकवा असा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः लढवय्ये होते, विजिगीषू वृत्तीचे होते, वज्राप्रमाणे कठोर होते, त्याचवेळी ते कुटुंबवत्सलही होते. आपल्या लक्षावधी बांधवांना ते प्रेरित करत होते, त्यांना जीवनमार्ग मिळवून देण्यासाठी मदत करत होते. त्याचवेळी त्यांच्या मनामध्ये कुटुंबाप्रती अपार माया होती, ते अपार हळवे होते. त्यांनी लिहिलेल्या अनेक पत्रांमधून हे प्रतीत होत राहतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्र हा एक खूप मोठा वाङ्मयीन ठेवा आहे. एक व्यक्ती एका आयुष्यात किती आयुष्य जगू शकते, किती प्रकारच्या कला आणि विद्या याच्यामध्ये पारंगत होऊ शकते याबद्दल सर्वसामान्य माणसाला नेहमीच कुतूहल वाटत राहतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण आयुष्य ग्रंथावर प्रकाश टाकायचा ठरवला तर आपले डोळे दिपून जातील.
वैचारिक, वाङ्मयीन, शैक्षणिक, सामाजिक अशा प्रत्येक क्षेत्रात अतुलनीय काम करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला क्षेत्रातही पारंगत होते. हे समजल्यानंतर शब्दशः विस्मयचकित व्हायला होतं. उच्च विद्याविभूषित, प्रकांड पंडित असे सदैव विद्यार्थी असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचा प्रत्येक पैलू अनुकरणीय, प्रत्येक विचार आचरणात आणण्याजोगा. मी साहित्यिक आहे असं तुम्हाला वाटतं का? 2 मे 1954, 4 वाजता, विदर्भ साहित्य संघ, नागपूर. साहित्यकारांनो आणि पंडितांनो, तुमच्या या प्रथितयश साहित्य संस्थेला भेट द्यायचा योग आला तो 2 साहित्यकारांच्या विनंतीमुळेच. कुठल्याही गोष्टीला मी सहसा मान्यता देत नाही, चांगली खात्री करून घेत असतो. नाणं नकली का असली हे प्रत्यक्ष जाणून घेतो, नाही तर फसवणूक व्हायची. पण आता आपण ती करू शकणार नाही. आम्ही फार दक्ष आहोत. म्हणूनच जीवनात भेद न राखला जावा आणि सदैव दक्ष व जागरूक राहून कल्याण साधलं जावं, असंच वाङ्मय किंवा साहित्य निर्माण व्हायला पाहिजे. साहित्य प्रकार कुठलाही असो, त्यानं शब्दामृतांचं सिंचन केलं पाहिजे, तरच त्याला वाङ्मय म्हणायचं, उद्धारक साहित्य मानायचं. अमृतातेही पैजा जिंके असं ज्ञानेशांनी म्हटले, ते उगाच नाहीये. दशम व शतम याचा अर्थ निदान साहित्यकारांनी तरी नीट समजावून घेतला पाहिजे. दशमचं दमन आणि दहन होऊ नये आणि शतमचं शरण व मरण होऊ नये, परंतु अहम ते घडवून आणतं. साहित्यातला अहम फार भयंकर आहे. त्यात सहिष्णुता, रुजुता, विशेषतः उद्गीत आढळत नाही. साहित्य साधनेच्या गतीनं आणि उदात्त हृदयाच्या स्पर्शानं जीवन विकसित व उन्नत झालं पाहिजे, तरच तो साहित्यकार. आजचा साहित्यकार रेंगाळत दहमची 10 पावलं पुढं टाकण्याचा प्रयत्न करतो आणि शतमची 100 पावलं मागं सारतो, तरी त्याला अहम मात्र कायमच. तो कधी कधी बागेतली सुंदर फुलं तोडतो, कधी कधी चोरूनही तोडतो, पण ती देवाच्या चरणी अर्पण होत नाहीत. स्वतः कष्ट घेऊन सुंदर बाग निर्माण करणारा तो कुशल माळी बनत नाही. पण मी माळी आहे हे मात्र मिरव. मी ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा, लोकमान्य टिळकांचं गीता रहस्य, हरिभाऊंची पण लक्षात घेतो कोण ही कादंबरी, सावरकरांचं काळं पाणी, वामन मल्हार जोशींचा सुशिलेचा देव, साने गुरुजींची श्यामची आई, इतकंच काय पण फडक्यांची दौलत, खांडेकरांची हृदयाची हाक, माडकोलकरांचं बनलेलं देऊळ, केशवसुतांची तुतारी, यशवंतांची आई आणि गडकऱ्यांचं फुटकं नशीब हे समजू शकतो. पण आजचं किंचित कथा, काव्य, नाट्य मात्र अजिबात समजू शकत नाही. त्यात ज्ञानबोध तर नाहीच, पण उदात्त लालित्यही नाही ना कसला उच्च कलानंद. आज समाजीवन आणि राष्ट्रजीवन प्रगत होणारं साहित्य निर्माण होत नाही. आपल्या स्वतंत्र देशाला एकात्मतेची आणि बंधुत्वाची नितांत गरज आहे. एकात्मता, बंधुता हा आपल्या राष्ट्राचा गाभा ठरला पाहिजे. त्याशिवाय प्रबळ संघशक्ती निर्माण होणार नाही. म्हणून साहित्य कलेतूनही मानवतावादी शास्त्र निर्माण होणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी साहित्य क्षेत्रात राष्ट्रोपयोगी क्रांतीची लाट उसळली पाहिजे. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया हा उच्चार ठीक आहे, पण त्याच्या सिद्धतेसाठी जोश आणि प्रेम नाही. पीक फार फार आहे, पण ते निस्सत्व आहे. आज आम्हाला ज्ञानसत्वाची भूक आहे, ती भागवली गेली पाहिजे. अनुभूतीपूर्ण सकस साहित्यातली गोडी आम्हाला चाकता आली पाहिजे. कवी किट्स म्हणतो, हर्ड मेलोडीज आर स्वीट बट दोज अनहर्ड आर स्वीटर. त्याप्रमाणे अनुभव आला पाहिजे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाने. असं ज्ञानेश्वरांनी सांगून पुडुती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे हा पसायदान संकेत साहित्यकारांनी
फलद्रूप करून दाखवला पाहिजे. आपण आपल्या जीवनाकडे, कर्तव्य धर्माकडे आणि संस्कृतीकडे दुर्लक्ष करत आहोत. थोडं अंतर्मुख होऊन विचार केला तर आपली जीवन मूल्य आणि सांस्कृतिक मूल्य कशी करपून जात आहेत याचं भेसूर चित्र उभं राहतं. कारण काही असो, पण आपण अधःपतनाच्या, अवनतीच्या मार्गावरून जात आहोत असंच आढळून येईल. तेव्हा तत्परतेने सावध होऊन जीवन व संस्कृती विषयक मूल्य साहित्यकारांनी जोपासली पाहिजेत, ती सतेज बनवली पाहिजेत, वृद्धिंगत केली पाहिजे. तुमच्या कथा कादंबरीतील सीता आता लक्ष्मण रेषा ओलांडून जाते. दुर्योधनाच्या राजदरबारात द्रौपदी वस्त्रहरण होतंय आणि दुष्यंत शकुंतलेला ओळख देत नाही, ती वनवासी होते. म्हणून मला साहित्यकारांना आवर्जून सांगायचंय ते हे की उदात्त जीवन मूल्य आणि सांस्कृतिक मूल्य आपल्या साहित्य प्रकारातून आविष्कृत करा. आपलं लक्ष आकुंचित मर्यादित ठेवू नका, ते विशाल बनवा. आपली नाती 4 भिंतींपुरती राखू नका, तिचा विस्तार होऊ दे. आपली लेखणी आपल्या प्रश्नापुरतीच बंदिस्त करू नका, तिचं तेज खेड्यापाड्यातील गड अंधार दूर होईल असं प्रवर्तित करा. आपल्या या देशात उपेक्षितांचं, दलितांचं, दुःखितांचं फार मोठं जग आहे, हे कधी विसरू नका. त्यांचं दुःख, त्यांच्या व्यथा नीट समजून घ्या आणि आपल्या साहित्याद्वारे त्यांचं जीवन उन्नत करण्यास झटा. त्यातच खरी मानवता आहे. शरणं गच्छामि. भारताच्या समाजकारणावर, राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे एक व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर बाबासाहेबांचं नाव प्रकर्षाने समोर येते. दलितांचे, वंचितांचे स्थान उंचावणारे आणि घटनेतून मानवाचे अधिकार देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेबांचे प्रकांड पंडित म्हणून, लढवय्ये, समाजकारणी, राजकारणी म्हणून, मुत्सद्दी म्हणून अनेक पैलूंनी व्यक्तिमत्व विस्तारलेले आढळते. डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रचंड पत्रव्यवहारातून त्यांच्या सार्वजनिक जीवनातील व्यक्तिमत्वाचे जसे दर्शन घडते, तसेच खाजगी जीवनाची, कुटुंबवत्सल वृत्तीचीही ओळख पटत जाते. या थोर पुरुषाला कमालीच्या दारिद्र्याला, जातीभेदाला, विषम परिस्थितीला तोंड देत आपला व आपल्या कोट्यावधी बांधवांचा जीवनमार्ग शोधावा लागला. स्वतःचं असं फार कमी आयुष्य त्यांच्या वाट्याला आलं, पण जे काही क्षण त्यांच्या कुटुंबासाठी त्यांना देता आले त्यात त्यांनी एका सहृदयी पतीची, कुटुंबवत्सल पित्याची आणि उमद्या मनाच्या मित्राची भूमिका बजावल्याचं लक्षात येतं. खाजगी पत्रे ही कृत्रिमतेपासून दूर असतात. त्यात शब्दांच्या सजावटीपेक्षा अर्थाला, आशयाला महत्व असतं. ती उत्स्फूर्त आणि मनमोकळी असतात. पत्नी रमाबाई, सविताबाई, पुत्र यशवंत, मित्र दत्तोबा पवार यांना लिहिलेल्या पत्रातून अकृत्रिम असा आपुलकीचा ओलावा उमटतो. या बाबी डॉक्टर बाबासाहेबांच्या पोलादी आणि झुंजार व्यक्तिमत्वास अधिकच उजाळा प्राप्त करून देतात. 1920-23च्या कालखंडात लंडनहून त्यांनी आपली पत्नी रमाबाई यांना काही पत्र पाठवलेली आढळतात. या पत्रात घरच्या आर्थिक अडचणींमुळे चिंताग्रस्त झालेले ते दिसून येतात. पत्नी, पुत्र यांच्याबरोबरच बहिणी, विधवा भाऊजय लक्ष्मीबाई, पुतण्या मुकुंद यांची जबाबदारीही त्यांच्यावर होती. या सगळ्यांनी सांभाळून राहावं असं त्यांना वाटे. सखू, मंजुळा या बाबासाहेबांच्या भगिनी, त्यांचा व लक्ष्मीच्या आईचा उल्लेखही पत्रात येतो. म्हणजे भाऊजयेच्या आईचीही काळजी बाबासाहेब घेत. मंजुळा व लक्ष्मीच्या आईला पातळं घ्यावी हे सांगताना छोट्या छोट्या कौटुंबिक गरजा ते ओळखून होते हे लक्षात येते. स्वतः अर्धपोटी राहून कुटुंबाची काळजी घेणारं त्यांचं मन पत्रातून स्पष्ट दिसतं. आर्थिक ओढातणीत संसार करताना रमाबाई ही अतिशय काटकसरीने राहत होत्या. काड्यांच्या 2 पेट्या महिनाभर पुरवाव्या लागत. 3री काडी पेटी विकत घेण्याची वेळ येऊ देऊ नका ही बाबासाहेबांची सक्त ताकीद होती. परिस्थिती ओळखून, गृहिणीपद पणाला लावून, प्रसंगी कोऱ्या थापून कुटुंबातील सर्वांना सांभाळून घेत रमाबाई संसाराचा गाडा ओढीत होत्या. रमाबाईंना बाबासाहेब जी पत्र लिहित ती मराठीतून असत. बाबासाहेबांनी रमाबाईंना अक्षर ओळख करून दिली होती. अक्षराला अक्षर लावून वाचता वाचता त्या स्वतंत्रपणेही पत्र लिहित. या गोष्टीचं बाबासाहेबांना फार कौतुक असे. म्हणूनच पत्रातून रमाबाईंच्या अभ्यासाची ते सतत विचारणा करीत. रामू अशा गोड शब्दातून ते पत्राची सुरुवात करत. 4:45 PM 17 जुलै 1920. प्रिय रामू, अनेक आशीर्वाद.
आज तागायर सुखरूप असे, चिंता नसावी. आम्ही मुंबई सोडल्यापासून दुसऱ्याच दिवशी वादळ आणि तुफानास सुरुवात झाली. बोट लहान असल्या कारणाने बरीच हालत होती. मला मात्र काही त्रास झाला नाही. कशीबशी आमची बोट गेल्या मंगळवारी म्हणजे 9 दिवसांनी लंडनला पोहोचली, पण उभी राहिली नाही. उद्या आम्ही सुएझला पोहोचू. मी जवळजवळ 3000 मैलाच्या अंतरावरून हे पत्र लिहित आहे. हे जाणून तुला कदाचित वाईट वाटेल अथवा आपली जबाबदारी तुझ्यावर टाकून निघून गेलो याचा रागही येईल. निघून आल्याबद्दल मलाही वाईट वाटते आहे. परंतु मी हा जो काही त्रास घेत आहे तो माझ्यासाठी नव्हे, निदान माझ्या स्वतः करिता तरी मला एवढा त्रास घ्यावयास नको आहे. परंतु माझ्या हातून होईल तितके करून तुमच्या सगळ्यांचे कल्याण व्हावे म्हणूनच मी या भानगडीत पडलो आहे. नाहीतर तुझ्या धीराप्रमाणे मला देखील चैन करता आली असती. परंतु त्याच्या चौपटीने पगार कमवीत असताना मी जीव मारून होतो. असो, माझ्या गैरहजेरीत तुझ्यावर मोठी जबाबदारी आहे हे मी जाणून आहे. इज्जत आबरूने वागणे हे तुझे तू पहा, ते मला सांगणे जरूर नाही, कारण मला याबाबत मुळीच शंका नाही. कुणाच्या तंट्यात पडू नये, कुणाचीही ठेव ठेवू नये, प्रकृतीस जपत असावे. श्री डायस डॉक्टरला सांगून आलो आहे, तो काळजी घेईल, पण त्याला वेळेवर वर्दी देणे. घर सोडून जाऊ नये, पैसे आहेत असे कुणास कळू देऊ नये. मंजुळेचा समाचार वारंवार कळवीत जाणे, तिला माझा आधार देणे. यशवंत मुकुंद यास आशीर्वाद, त्यांच्या शिक्षणाची हयगय करू नये, आनंदात असावे. तो प्रभू लवकर भेटी करेल. भीमराव. कुटुंबाचा सर्व भार आपण पत्नीवर टाकून आलो आहोत याची बाबासाहेबांना फार खंत वाटत होती. मात्र शिक्षणातून कौटुंबिक सामाजिक हितच जपत असल्याचा त्यांना विश्वास वाटत होता व ते रमाबाईंना हे पटवूनही देत असत. रमाबाई अशिक्षित असल्या तरी विद्वान पतीची मानसिकता समजून घेणाऱ्या होत्या. ते सांगतील तसे वागून आपला आधार देत होत्या. बाबासाहेबांना मुलाच्या पुतण्याच्या शिक्षणाची काळजी होती आणि त्याबाबत रमाबाईंनी हयगय करू नये ही सततची सूचना असे. 3000 मैलांहून दूर असणारे बाबासाहेब कुटुंबाच्या कर्तव्यात कुठेही कमतरता ठेवीत नव्हते. अर्थात असे असले तरी काही पैसे देणे हे त्यांना अत्याधिक त्रासदायक वाटत होते. शिष्यवृत्तीच्या संधी या काळात नकदी ठेवलेल्या पैशातून खर्च भागवणे वगैरे फार कठीण होते. राजर्षी शाहू महाराजांकडूनही आर्थिक मदत मागितली होती, पण तरीही खर्चाने, मुलांच्या आजारपणाने, परदेशातील शिक्षणातील काही अडचणीने बाबासाहेब फार त्रस्त होते. रमाबाईंना लिहिलेल्या एका पत्रात हे स्पष्ट जाणवते. लंडन, 25 नोव्हेंबर 1921. प्रिय रामू, पत्र पोहोचले. गंगाधर आजारी असल्याचे ऐकून वाईट वाटले. नशिबाचा ठेवा, त्याची चिंता करण्यात काही फायदा नाही. तुझा अभ्यास चालला आहे ही आनंदाची गोष्ट आहे. पैशासंबंधी तजवीज करीत आहे. मी अन्नास मोताद झालो आहे, तेव्हा मजजवळ पाठवण्यास काही नाही, तरी पण तुमचा बंदोबस्त करतो आहे. वेळ जर लागला आणि तुझे पैसे संपले तर दागिने मोडून खा. मी आल्यावर तुझे दागिने तुला भरून दे. यशवंत व मुकुंद यांचे शिक्षण कसे चालले आहे काही कळवले नाही. माझी प्रकृती ठीक आहे, काही चिंता नसावी. अभ्यास काही संपला नाही, जून महिन्यात येणे होईल असे दिसत नाही, पुढे कळवीन. सखू व मंजुळा त्यांच्या संबंधात काही कळत नाही. तुला पैसे पोचल्यानंतर मंजुळा व लक्ष्मीच्या आईस एक एक लुगडे घेणे. सर्वांस कुशल, भीमराव. 1913 ते 17 या काळातील अमेरिकेतील वास्तव्य व 1920 ते 23 या काळातील लंडन मधील उच्च शिक्षणासाठीचे वास्तव्य अशा त्यांच्या खडतर काळात कौटुंबिक विवंचना वाढतच होत्या. अतिशय सामंजस्याने एकमेकांना उभारी देत हे पती पत्नी आपला संसार चालवत होते. रमाबाईंची या खडतर काळातही साथ खंबीर होती. मुलांचे आजारपण, शिक्षण, विधवा जाऊबाईची काळजी, तिच्या म्हाताऱ्या आईला कुटुंबात सामावून घेणे, तुळसा या नंडेबाबत कर्तव्य पार पाडणे, सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांबाबत आवश्यक ती उदार उपचाराची भूमिका पार पाडणे, आपल्या साहेबांच्या साहेबीपणाला कुठेही तडा जाणार नाही याची सतत काळजी घेणाऱ्या रमाबाईंची भूमिका यात फार महत्वाची होती. मात्र त्यांच्यातील आई कोसळली, त्यांच्यातील खंबीर पत्नी गळून पडली, ती मुलाच्या म्हणजे राजरत्नाच्या मृत्यूमुळे. धीरगंभीर बाबासाहेबही दुःखातिशयाने कोलमडून गेले.
1926ला राजरत्न या मुलाचा मृत्यू झाला. मुलांचे आजारपण हे आर्थिक कमकुवतपणामुळे त्यांच्या खाण्यापिण्याबाबतची आभाळ बाबासाहेब नजरेआड करू शकले नाहीत. त्यांचे पितृहृदय उचंबळून आले. आपल्या मित्रासमोर हा भावनिक ताण मोकळा करताना त्यांनी पाठवलेले पत्र कुटुंब वत्सल पित्याचं अनोखं रूप दर्शवणार आहे. त्यात ते लिहितात, पुत्र निधनामुळे आम्हा उभयतास जो धक्का बसला त्यातून आम्ही बाहेर पडू हे म्हणणे शुद्ध ढोंगीपणाचे होईल. आतापर्यंत 3 मुलगे आणि 1 मुलगी अशा 4 लाडक्या बाळांना मूठमाती देण्याचा प्रसंग आमच्यावर ओढवला. त्याची आठवण झाली तरी मन दुःखाने खचते. त्यांच्या भविष्याविषयी जे मनोरथ आम्ही बांधले होते ते ढासळले ते वेगळेच. आमच्या जीवनावरून हा दुःखाचा ढग वाहतो आहे. मुलांच्या मृत्यूबरोबर जीवनाला चव आणणारे मीठ नष्ट झाल्यामुळे आमचे जीवन अळणी झाले आहे. बायबलमध्ये म्हटले आहे ना, तुम्ही धरित्रीचे मीठ आहात. मिठाची चवच गेली तर त्याला खारटपणा कशाने आणता येईल? शून्यवत होऊन पडलेल्या माझ्या जीवनात या वचनाची सत्यता पटते आहे. माझा शेवटचा मुलगा गेल्यावर माझं आयुष्य रान माजलेल्या बागेसारखे झाले आहे. दुःखातिशयाने पुढे काहीही लिहिता येत नाही. दुःखाने खंगलेल्या तुझ्या मित्राचा तुला नमस्कार. भीमराव. पुढे डॉक्टर सविता आंबेडकर यांनी पत्नीची व डॉक्टरची भूमिका स्वीकारून त्यांच्या आयुष्यात प्रवेश केला. 9 वर्षांच्या सविताबाईंच्या सहवासात त्यांच्या गुणभूमिकेशी समरस होऊन बाबासाहेबांनी त्यांना लिहिलेली पत्रे देखील उभयतातील उत्कट भावनांनी भरलेली आहेत. पती पत्नीमधील खाजगी व्यक्तिगत स्वरूपातील या पत्रातूनही बाबासाहेबांची कुटुंबाविषयीची वत्सल भावनाच दिसून येते. शरणं गच्छामि. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समकालीन सहकाऱ्यांनी त्यांच्याबद्दलच्या लिहिलेल्या आठवणींच्या पुस्तकापैकी बळवंत हनुमंत वराळे यांनी लिहिलेलं आजन्म विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भागाचं मी अभिवाचन करते आहे. आधुनिक इतिहासाची पाने चालली तर राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि धर्मकारण इत्यादी त्या विषयात पारंगत असलेल्या अनेक व्यक्ती आपल्या दृष्टीस येतील. परंतु या सर्व विषयात पारंगत असलेल्या एकच व्यक्ती इतिहासाने नोंद करून ठेवली असून तिचे नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणताही विषय असो तो आत्मसात केल्याशिवाय बाबासाहेबांना चैनच पडत नसेल. एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा वेळ लागले म्हणजे मग त्या विषयाची मिळतील तेवढी पुस्तके ते बारकाईने अभ्यासेल. रात्रंदिवस ते ग्रंथ त्यांच्या आजूबाजूला पडलेले असायचे. बिछाण्यावर देखील मावतील तेवढी पुस्तके व संदर्भ ग्रंथ विराजमान झालेले दिसायचे. तेवढेच नव्हे तर वाचता वाचता झोप आल्यामुळे एखादे पुस्तक त्यांच्या छातीवर पडलेले असायचे. अशा प्रकारे अभ्यासात मग्न असणारा हा ज्ञानर्षी अभ्यासाची पूर्तता झाल्यानंतर त्या विषयासंबंधी आपली मते आव्हानपूर्वक जगासमोर मांडित असे. डॉक्टर बाबासाहेब ठराविक विषयच अभ्यासित असे नाही. जे जे त्यांना आवडेल, शिकण्यासारखे वाटेल ते सर्व शिकण्याचा त्यांना अभ्यासच होता. गायनकला व वादनकला त्यांना खूपच आवडत. 1934-35 सालची गोष्ट. बाबासाहेबांना वाटले आपण सारंगी छेडण्याची कला हस्तगत करावी. दादोबा वैद्य नावाचे एक गृहस्थ राहत होते. ते या कलेत निपुण होते. त्यांना बोलवण्यात आले आणि या कलेतील उस्ताद म्हणून त्यांची नेमणूक केली. त्याच दिवशी सारंगी विकत घ्यायला बाबासाहेबांनी त्यांच्याजवळ पैसे दिले. वैद्य रोज सकाळी राजगृहाला यायचे. ऑफिसला जायच्यापूर्वी 8-9 वाजेपर्यंत बाबासाहेब सारंगी छेडण्याचे धडे तल्लीनतेने घ्यायचे. लवकरच सारंगी छेडण्याचे तंत्र त्यांनी आत्मसात केले. नंतर सारंगी छेडण्यात ते इतके तल्लीन होत असत की अशा वेळी कोणी त्यांच्यासमोर येऊन उभे राहिल्याचेही त्यांच्या लक्षात येत नसे. कित्येक वेळा ते सारंगी छेडीत असताना मी त्यांच्यासमोर जाऊन उभा राहत असे, पण त्या सारंगीच्या लयबद्ध आवाजात ते इतके हरवून जात की मी आल्याचे त्यांच्या अजिबात लक्षात येत नसे. तू नसतीस तर हे गीत त्यांना खूप आवडायचे. काही वेळा रंगात आल्यावर अगदी तालासुरात हे गीत ते आवडीत असत. वेळेचं बंधन बाबासाहेब अत्यंत कटाक्षाने पाळीत असत. वैद्य येवो की न येवो, ठराविक वेळेला एक लुंगी व पांढरा शुभ्र शर्ट परिधान करून ते आपल्या अभ्यासिकेत जाऊन वैद्यांची वाट पाहत असत.
आपण चित्रकला शिकावी असे त्यांना वाटले आणि अवघ्या 15 दिवसात एका ड्रॉइंग टीचरकडून त्या कलेत प्रावीण्य मिळवले. बाबासाहेबांचा पुतळा तयार करावा या इच्छेने नेपाळीचे शिल्पकार R.B. मडिलेकर यांना घेऊन 1950 साली मी दिल्लीला गेलो. त्यांचा मुक्काम बाबासाहेबांच्या निवासस्थानीच हार्डिंग रोड नंबर 1 मध्ये होता. चित्रकलेत संपूर्ण प्रावीण्य मिळवावे असे त्यांना वाटले व लगेच त्यांनी 150 रुपयाचे चित्रकलेचे साहित्य, निरनिराळे रंग, तसंच कुंचले, ड्रॉइंग बोर्ड, रंगीबेरंगी पेन्सिली, रबर वगैरे बापूंकडून आणून घेतले. आम्ही सर्वजण मडिलेकरांना बापू म्हणत असतो, म्हणून बाबासाहेबांनी त्यांना बापूच म्हणत असत. बापू जसे धडे देतील तसे बाबासाहेब लगेच आत्मसात करायचे. प्रथमतः आंबा, केळी, लिंबू, नारळ अशी नानाविध फळे बाबासाहेबांनी चित्रित केली. नंतर प्राणी, पक्षी यांची चित्रे काढू लागले. निसर्गचित्रे व रंगकाम यातही त्यांनी बरेच यश संपादन केले होते. 10-20 उत्तम चित्रे त्यांनी रंगवल्याचे मला चांगले स्मरते. चित्र चित्रित करीत असताना आणि रंगकाम करीत असताना ते स्वतःला हरवून बसत. चित्र पूर्ण झाल्यावर त्यांना विलक्षण आनंद होईल. इतरांना ते दाखवून म्हणत असत, हे पहा मी कसे चित्र काढले. अशा वेळी त्यांचा चेहरा कलापूर्तीच्या आनंदाने उजळून निघालेला असायचा. एखादे लहान बालक असावे, त्याने कारंजाचे थुळथुळीत असणारे तुषार पाहावे, त्याने हरवून जावे, अगदी तसेच बाबासाहेबांचे होते. चित्र पूर्ण होताच ते आम्हाला बोलवीत आणि मोठ्या अभिमानाने त्याचे वर्णन करत. बापूंच्या सफाईदार चित्रकलेवर, मोहक शिल्पकलेवर बाबासाहेब घेत खुश असायचे. बापू मूर्ती घडवीत असताना बाबासाहेब तासनतास त्यांच्यासमोर खुर्ची टाकून बसत असत. अशा वेळी त्यांची जिज्ञासू वृत्ती व रसिकता एकवटलेली असायची आणि इतर सर्व गोष्टींकडे ते दुर्लक्ष व्हायचे. बापूंचे कलामय जीवन सर्वज्ञात व्हावे या उद्देशाने पंडित जवाहरलाल नेहरू आणि काकासाहेब गाडगे यांच्याशी बापूंची ओळख घालून दिली होती. एकदा बाबासाहेब बापूंना म्हणाले, बापू मला भगवान बुद्धांचा पुतळा स्वतः तयार करता आला पाहिजे आणि तुम्ही मला तो कसा तयार करावा हे शिकवले पाहिजे. नेपाळहून निघते वेळेसच बापूंनी शाडू म्हणजे क्ले सोबत घेतला होता. त्या शाडूचा छोटासा गोळा तयार केला. तो गोळा बाबासाहेबांच्या ओंजळीत ठेवला. नंतर दोन्ही हाताचे अंगठे ओंजळीतील गोळ्याच्या मध्यावर आणून दाबाव्यास सांगितले. बाबासाहेबांनी तसे केले. बापू म्हणाले, साहेब आपण दोन्ही अंगठ्यांनी दाब दिल्यामुळे ज्या 2 खाचा झाल्या त्या डोळ्यांच्या आहेत. खाचेच्या वरच्या भागावर भुवया कोराव्यात, त्यावरील भागात भालप्रदेश तयार करावा. नंतर खाचेच्या खालच्या भागावर गाल आणि दोन्ही अंगठ्यामधील भाग म्हणजे नाक असे समजून ते तयार करावे. नाकाच्या खाली ओठ तयार केली की मूर्ती सजीव होती. बापूंच्या सूचना बाबासाहेबांनी तंतोतंत अंमलात आणल्या. अवघ्या 15 मिनिटाच्या आत सुंदर मुखवटा तयार झाला. हे नवीन ज्ञान हस्तगत झाल्यावर त्याला जो आनंद झाला तो अवर्णनीय असाच होता. नंतर भगवान बुद्धांची मूर्ती तयार करण्यात ते घडून गेले. काही दिवसात भगवान बुद्धांची सुंदर मूर्ती बाबासाहेबांनी स्वतः तयार केली. त्यांच्या अंतःकरणात रात्रंदिवस भगवान गौतम बुद्धांविषयी जे चिंतन चालले, भगवान बुद्धांच्या व्यक्तिमत्वाबद्दल त्यांच्या मनात गाभाऱ्यात ज्या भावना एकवटल्या होत्या त्या कलात्मक पद्धतीने त्यांनी तयार केलेल्या मूर्तीच्या रूपाने साकार झाल्या होत्या. नंतर मूर्तिकलेत ते रममाण झाले. मूर्ती किंवा पुतळे भावपूर्ण असावेत असा त्यांचा कटाक्ष होता. अनेक पुतळे बनवावेत, ते सुंदर आणि भावनापूर्ण असावे. औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयासमोरील बागेत त्यांची स्थापना करावी. पण हे त्यांचे स्वप्न त्यांच्या देखत पूर्ण होऊ शकले नाही. आजन्म विद्यार्थी दशेत राहिलेले बाबासाहेब शिक्षणाचं महत्त्व जाणून होते. समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीला शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील होते आणि त्याचबरोबर स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रात समान वागणूक आणि समान हक्क मिळाला पाहिजे यासाठी ते आग्रही होते. महाडच्या परिषदेत बाबासाहेबांनी स्त्रियांचा मेळावा घेतला होता. या सभेत ते म्हणाले होते, ज्ञान आणि विद्या या गोष्टी काही पुरुषांसाठीच नाहीत, त्या स्त्रियांनाही आवश्यक आहेत. ही गोष्ट आपल्या पूर्वजांनी ओळखली होती. नाहीतर जे जे लोक पलटणीत राहिले त्या लोकांनी आपल्या मुलींना जे शिक्षण दिले ते दिले नसते. खाण तशी माती ही गोष्ट लक्षात ठेवून आपली पुढील पिढी जर तुम्हा सुधारावयाची असेल तर तुम्ही मुलींना शिक्षण दिल्याशिवाय राहू नका. हा जो उपदेश मी तुम्हाला केला आहे तो तुम्ही वाऱ्यावर सोडणार नाही अशी मला आशा आहे. मी अस्पृश्य जातीत जन्मले असले तरी माझी मुले अस्पृश्य राहणार नाहीत हे ध्येय उरी बाळगा. असे होते आग्रही विचारांचे बाबासाहेब.
माझ्या वयाची 60 वर्ष मी पूर्ण केली आहेत. मी जर सरकारी नोकरीत असतो तर सेवा निवृत्त होण्याची सक्ती माझ्यावर करण्यात आली असती. पण हा नियम राजकारणी लोकांना लागू होत नाही. तसे असते तर बरे झाले असते. आजकाल असे दिसून येते की ज्यांना उदरनिर्वाहाची साधने नाहीत व बुद्धिमत्ता नाही असे 55 वर्षे वयावरील लोक राजकारणी बनून आपला उदरनिर्वाह चालवित आहेत. जेव्हापासून मला जीवनाचा अर्थ समजू लागला तेव्हापासून, म्हणजे माझ्या लहानपणापासून मी सतत एका तत्वाचे अनुसरण केले. ते तत्व म्हणजे माझ्या अस्पृश्य बांधवांची सेवा करणे हे होय. मी कुठेही असो किंवा कोणत्याही पदावर असो, नेहमीच माझ्या बांधवांच्या भल्याकरता मी चिंतन करीत असतो व कार्य करीत असतो. दुसऱ्या कोणत्याही प्रश्नाला मी कधीही इतके महत्व दिलेले नाही. अस्पृश्यांच्या हिताचे संरक्षण मी केलेच पाहिजे, हेच माझ्या भूतकाळातील जीवनाचे ध्येय होते आणि भविष्यातही हेच माझे ध्येय राहील. किफायतशीर अशा भल्या मोठ्या पगाराच्या अनेक नोकऱ्या मला देऊ करण्यात आल्या होत्या, परंतु माझ्या लोकांची सेवा करणे हे माझ्या जीवनाचे ध्येय असल्यामुळे त्या नोकऱ्या मी नाकारल्या. परदेशातून अर्थशास्त्राची उच्च पदवी धारण करून येणारा केवळ अस्पृश्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातून मी पहिला माणूस होतो. मी मुंबईत उतरल्यावर ताबडतोब मुंबई सरकारने मला राजनैतिक अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाची जागा देऊ केली. मी ती नोकरी स्वीकारली असती तर मला आज फार मोठा पगार मिळाला असता. परंतु मी ती नोकरी नाकारली, कारण मला माहित होते की तुम्ही एखादी सरकारी नोकरी पत्करल्यावर स्वभावतःच तुमच्या लोकांची सेवा करण्याच्या इच्छेवर बंधने येऊन पडतात. माझा उदरनिर्वाह होऊन मी स्वतंत्रही असावे म्हणून कायद्याच्या शिक्षणासाठी 1 किंवा 2 वर्षानंतर मी पुन्हा इंग्लंडला गेलो. आपल्या उदरनिर्वाहासाठी दुसऱ्या कोणावरही जो अवलंबून नसतो तोच माणूस खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतो. बारेट लॉची पदवी प्राप्त करून इंग्लंडमधून परत आल्यावर मी पुन्हा एकदा मला डिस्ट्रिक्ट जजांच्या जागेचे 3 वर्षाच्या आत हायकोर्ट जजाच्या जागेवर पदोन्नती करण्याचे आश्वासन देऊन नेमणूक करण्याचे प्रलोभन दाखवण्यात आले. त्या काळी माझे मासिक उत्पन्न 100 रुपये सुद्धा नव्हते. अत्यंत गरीब लोकांसाठी मुद्दाम बांधलेल्या मुंबईतील एका चाळीतील एका खोलीत त्यावेळी मी राहत होतो. ही जजांची जागा जरी फार मोठ्या पगाराची होती आणि जन्मभर मला पैशाची ददात भासणार नव्हती, तरी सुद्धा मी ती जागा नाकारली. कारण ती जागा जर मी स्वीकारली असती तर स्वभावतःच माझ्या आयुष्याचे ध्येय गाठण्यात, म्हणजे माझ्या लोकांची उन्नती करून त्यांची स्थिती सुधारण्याच्या माझ्या अंगीकृत कार्यात अडचण निर्माण झाली असती. प्रत्येकाने आपल्या लोकांची सेवा करण्यात आपले आयुष्य वेचले पाहिजे व सेवेतच मरण पत्करले पाहिजे. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाणाऱ्या मातीच्या ढेकळाप्रमाणे मी भुसभुशीत नसून पाण्यात न विरघळता नदीच्या प्रवाहालाच वळवणाऱ्या एखाद्या भक्कम खडकासारखा आहे. मी कुठेही असलो किंवा कोणाच्याही संगतीत मी राहिलो तरी माझे स्वतःचे वैशिष्ट्य मी कधीही गमावणार नाही. एखाद्या चांगल्या कामासाठी जर कोणी माझ्या सहकार्यासाठी विचारणा केली तर मी आनंदाने स्वीकार करीन. जे केवळ गोडबोले व गोड गोड थापा मारणारे आहेत, परंतु ज्यांचा अंतस्थ हेतू आणि कृती आमच्या लोकांच्या हिताच्या विरोधी असते, त्यांना मी कदापिही मदत करणार नाही. आता येत्या सार्वजनिक निवडणुकी संबंधी सांगायचे म्हणजे ही निवडणूक शेड्यूल्ड कास्टच्या लोकांनी त्यांच्या जीवन मरणाचा लढा आहे असे समजून येत्या काळात जोमाने कार्य करावे. आपले उमेदवार निवडून देण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावावी. मनुष्य मात्राला या जगात शक्तीचा पुरवठा संपत्ती आणि लोकसंख्या बळातून होत असतो.
आपण अल्पसंख्या आहोत आणि आपण धनवानही नाही. प्रत्येक खेड्यात आपली संख्या एकूण लोकसंख्येच्या 5% पेक्षा अधिक नाही. 95% लोकांच्या संघ शक्तीच्या आणि त्यांच्या संपत्तीच्या तुलनेत आपण हतबल आहोत. पोलीस मुख्यतः उच्चवर्णीय लोकांपैकीच असल्यामुळे आपल्या खराखुऱ्या तक्रारांची ते दाद घेत नाहीत. उलट तक्रार केल्यानंतरही आपल्याला धारेवर धरण्यात येते. दारिद्र्यामुळे अधिकारी वर्गास आपल्या बाजूने वळवून घेण्यासही आपण असमर्थ ठरतो. परंतु आपणाला एक शक्ती प्राप्त होऊ शकते, ती म्हणजे राजकीय शक्ती. ही शक्ती आपण मिळवलीच पाहिजे. या शक्तीने सुसज्ज होऊन आपण आपल्या लोकांचे हित संरक्षण करू शकतो. या देशाने जे स्वातंत्र्य प्राप्त केले त्या स्वातंत्र्याने तुम्हाला या राज्य शक्तीची हमी दिली आहे काय? आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या आम्ही कधीच विरोधी नव्हतो, परंतु आम्हाला एका प्रश्नाचे सरळ उत्तर हवे होते. स्वतंत्र भारतामध्ये आमची अवस्था कशी राहील? या निवडणुकीत लढा देणे शेड्यूल कास्ट फेडरेशनला कठीण जाईल असे आम्हाला सांगण्यात येते. ही शुद्ध लोणकडी आहे. या निवडणुकीत आम्ही यशस्वीपणे बाहेर पडू याबद्दल मला मुळीच शंका नाही. काळ बदललेला आहे. मागच्या निवडणुकीच्या वेळी प्रत्येक जण आमच्या विरुद्ध होता, पण आपण आज ही लढाई हरू अशी भीती बाळगावयास नको. स्वाभिमान आणि ऐक्य या बळावर फेडरेशन यशस्वी होईल हे निश्चित. फक्त आपण जिद्दीने व खूणगाठ बांधून प्रयत्न केले पाहिजेत. मी तुम्हा सर्व बंधू भगिनींना असे आवाहन करतो की मतदानाच्या दिवशी तुम्ही सर्व कामे बाजूला सारून तुमच्या मतदानाच्या हक्काची अंमलबजावणी करा. बोलघेवड्या प्रचाराच्या आणि वाचाळ बोलण्याच्या त्यांनी आहारी जाता कामा नये. त्याचप्रमाणे तुम्ही ठेविल्यानंतर तैसेची राहावे अशा प्रकारची समाधानी वृत्तीही ठेवू नये. तुम्ही सतत सतर्क राहिलं पाहिजे. आपणाला राखीव जागा केवळ 10 वर्षांसाठी आहेत याची आपण सतत आठवण ठेवायला हवी. अस्पृश्यतेचा पूर्णतः नायनाट होईपर्यंत या राखीव जागा चालू राहाव्यात अशी माझी इच्छा होती. या राखीव जागा फक्त 10 वर्षापर्यंतच राहणार आहेत. या 10 वर्षांच्या काळानंतर आपण काय करणार आहोत? आपणाजवळ मजबूत संघटन नसेल तर देशाच्या राजकारणात आपणाला कोणतंही स्थान असू शकत नाही. अछूत लोक जर एक संघ अशा एका जातीत संघटित झाले तर आपण राजकारणात काही स्थान प्राप्त करू शकतो. आपले मजबूत व एकसंघ संघटन करण्यासाठी आपण 10 वर्षापर्यंत थांबू नये. ही संघटना आतापासूनच बांधली पाहिजे. ही संघटना आजच आपण बांधली पाहिजे. होय, उद्याही नव्हे, परवाही नव्हे, आजच. वस्तुतः अशी संघटना आधीच आपणाजवळ आहे. आपली फेडरेशन हीच आपली संघटना होय. आपणाला फक्त ती मजबूत करायची आहे. झाड आधीच लावण्यात आलेले आहे. आपणाला फक्त त्याला पाणी घालून त्याची जोपासना करायची आहे. निवडणूक आयुक्ताकडून आपली फेडरेशन ही अखिल भारतीय स्वरूपाची संघटना असल्याचे मान्य करण्यात आले आहे. आपल्याला नवीन घर बांधावयाचे नाही. घर पूर्वीचेच आहे. आपणास जे काही करावयाचे आहे ते इतकेच की ते सुव्यवस्थित स्थितीत सांभाळायचे आहे. आतापासून आपण त्यासाठी जोमदार प्रयत्न केले नाही आणि जर समाधान मानून राहिलो तर अशी वेळ येऊन ठेपण्याची शक्यता आहे की बेघर होऊन आपणास इकडे तिकडे भटकावे लागेल आणि सर्व प्रकारचा अपमान, अन्याय, अत्याचार सहन करावा लागेल व वेद काळापासून ज्याची आपण शिकार झालो होतो अशा प्रकारचे पंगुत्व आपणाला येईल. आता तुम्हा सर्वांना माहित आहेच की शेड्यूल कास्ट फेडरेशनचे येत्या निवडणुकीत हत्ती हे चिन्ह आहे. हत्ती हे चिन्ह मी निवडले कारण भारतातील प्रत्येकालाच हे माहित आहे. निरक्षर लोकही ते सहजपणे ओळखू शकतात. याशिवाय हत्ती हा शहाणपणा, शक्ती आणि धैर्यासाठी प्रसिद्ध आहे. आपले लोक हत्तीप्रमाणे आहेत. त्याला पायावर उभे राहण्यास वेळ लागतो, परंतु एकदा तो आपल्या पायावर उभा राहिला म्हणजे त्याला सहजगत्या गुडघे टेकावयास लावू शकत नाही.
आता निवडणूक समझोत्याविषयी सांगायचे म्हणजे शेड्यूल कास्टचे लोक अल्पसंख्याक आहेत. आपणाला स्वतंत्र मतदारसंघही प्राप्त झालेले नाहीत, म्हणून निवडणुकीपुरता आपणाला अन्य पक्षांशी मैत्री करार करणे आवश्यक आहे. शेड्यूल कास्टसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात आपणाला प्रत्येकाला 2 मते आहेत. ज्या पक्षाशी आपण मैत्री करू त्या पक्षाला आपण 1 मत देऊ शकतो. 1 मत शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या उमेदवाराला जाईल. निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाशी समझोता करावा हे अजून ठरलेलं नाही. लवकरच ते ठरवण्यात येईल. एकदा ते ठरल्यानंतर ज्या पक्षाशी आपण मैत्री करार करू त्या पक्षाला आपले हे मत देणे हे शेड्यूल कास्टच्या प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे. भाषण संपवण्यापूर्वी पंजाबातील प्रत्येक मतदाराला मी अशी विनंती करतो की त्याने फेडरेशनच्या उमेदवाराला मत द्यावे आणि आपल्या उन्नतीचा मार्ग मोकळा करावा. नमस्कार. क्लासेस वुमन कॉन्फरन्समध्ये महिलांना उद्देशून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणाले, या प्रसंगी तुमच्या परिषदेत बोलताना मला फार आनंद होते. दलित वर्गाच्या प्रगतीची व कल्याणाची इच्छा बाळगणाऱ्या माणसाला हा स्त्रियांचा समुदाय पाहून जेवढा आनंद होईल त्यापेक्षा अधिक आनंद दुसऱ्या कोणत्याही प्रसंगी होणार नाही. तुम्ही इतक्या 20-25 हजारांच्या संख्येने येथे उपस्थित राहाल ही गोष्ट 10 वर्षांपूर्वी कल्पना सुद्धा करण्यासारखी नव्हती. स्त्रियांच्या संघटनेवर फार मोठा विश्वास ठेवणारा मी एक माणूस आहे. त्यांना जर विश्वासात घेतलं तर समाजाची सुधारणा करण्यासाठी त्या काय काय करू शकतात हे मी निश्चितपणे जाणतो. सामाजिक दोष नाहीसे करण्याची त्यांनी फार मोठी सेवा केलेली आहे. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी हे सिद्ध करून देईन. दलित वर्गामध्ये काम करण्यास जेव्हापासून मी सुरुवात केली तेव्हापासून पुरुषांबरोबर स्त्रियाही सहभागी झालेल्या आहेत आणि म्हणूनच आपल्या परिषदा मिश्र परिषदा आहेत असे दिसून येईल. स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती ठरते असे मी मोजित असतो. म्हणूनच हा समुदाय पाहिल्यावर मला खात्री वाटते व आनंदही होतो की आम्ही सगळ्यांनी प्रगती केलेली आहे. तुम्ही मनात नीट जपून ठेवाव्या अशा काही थोड्याशा गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे. स्वच्छ राहण्यास शिका व सर्व दुर्गुणांपासून मुक्त राहा. तुमच्या मुलांना शिक्षण द्या. हळूहळू त्यांच्या मनात महत्वाकांक्षा जागृत करा. ते थोर पुरुष होणार आहेत असे त्यांच्या मनावर बिंबवा. त्यांच्यातील हीनगंड नाहीसा करा. लग्न करण्याची घाई करू नका. लग्न म्हणजे जबाबदारी. लग्नामुळे निर्माण होणारी आर्थिक जबाबदारी पार पाडण्या इतपत आर्थिकदृष्ट्या समर्थ झाल्याशिवाय त्यांच्यावर लग्न लादू नका. जे लग्न करतील त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की अति जास्त मुले होणे हे एक दुष्ट कृत्य आहे. आपल्या लहानपणी आपल्याला मिळू शकली त्यापेक्षा अधिक चांगली परिस्थिती प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलाला देणे हे त्यांचे कर्तव्य. आणि सर्वात अधिक महत्त्वाचे म्हणजे लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने पतीची मैत्रीण म्हणून त्याच्या प्रत्येक कार्यात सहकार्य द्यावे. मात्र गुलामासारखे वागण्यास तिने खंबीरपणे नकार द्यावा व समानतेसाठी आग्रह धरावा. या उपदेशांचे जर तुम्ही पालन केले तर तुम्हा सर्वांना मानसन्मान व कीर्ती प्राप्त होईलच, पण एवढेच नव्हे तर दलित वर्गालाही सन्मान व कीर्ती मिळेल अशी माझी खात्री आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रांना ऐतिहासिक मूल्य आहे. शिक्षणासाठी परदेशी गेल्यानंतर आपल्या वडिलांचे स्नेही श्रीयुत जमेदार यांना त्यांनी पत्र लिहिलं. 4 ऑगस्ट 1913 रोजी पितृतुल्य अशा जमेदारांना लिहिलेलं पत्र हेच बाबासाहेबांचं उपलब्ध असलेलं पहिलं पत्र. भीमराव आंबेडकर नावाचा कॉलेज युवक
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रकांड पंडिताच्या रूपामध्ये येण्याच्या पूर्वीचं हे पत्र. पण त्या सळसळत्या वयात सुद्धा त्यांचं मन आणि बुद्धी दोन्हीला वंचितांच्या प्रश्नांनी, स्त्री शिक्षणाच्या ध्येयानं पूर्णपणे व्यापून टाकलं होतं. त्याच पत्राबद्दलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले पत्र एक चिंतन या लेखाचं वाचन. डॉक्टर बाबासाहेबांचे पहिले पत्र एक चिंतन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे 20व्या शतकातील एक धगधगता क्रांतिकारक आवेश, झपाटलेली शक्ती, अंधारातला दीपस्तंभ, वंचित दलितांचा नायक, महानायक. इतक्या आणि अनेक विशेषणांनी गौरव करण्यात येणाऱ्या बाबासाहेबांचे कार्यही तितकेच उत्तुंग, भव्य ठरलेले आहे. करुणा, माया, सहानुभूतीची पखरण घालून वंचितांना चुचकारून दयाबुद्धीने वागवून घेणे त्यांनी नाकारले आणि माणुसकीच्या हक्कांसाठी, मानवी मूल्यांसाठी लढा उभारला. नेटाने लढला आणि आत्मसन्मानाची ज्योत अंधार यात्रेच्या मनात पेटती ठेवली. बाबासाहेबांचे धगधगते विचार, त्यांच्या मनातील मानवी कल्याणाची उदात्त स्वप्ने, करुणा, प्रेमाची, सहृदयतेची तीव्र भावना, उच्च नैतिक मूल्यांची रुजवात त्यांच्या भाषणातून, वेळोवेळी दिलेल्या मुलाखतींमधून, प्रचंड ग्रंथनिर्मितीतून आढळते. तशीच ती उत्तमपणे प्रकट झालेली आहे ती त्यांच्या पत्रव्यवहारातून. चातुर्वर्ण्याच्या शृंखलेवर घाव घालणाऱ्या या नेत्याच्या मनाची स्पंदने अतिशय सुंदर पद्धतीने उमटलेली या पत्रातून आढळतात. या वाङ्मय प्रकाराचा त्यांनी अगदी समर्थपणे उपयोग केलेला आढळतो. 1913 ते 1956 या जवळजवळ अर्धशतकाच्या पत्रव्यवहारातून त्यांच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्याचा उल्लेख उलगडत जातो. त्यांचा व्यक्तिगत, मानसिक संघर्षही उकलत जातो. त्यांच्यातील कळकळीचा समाजनेता पानोपानी भेटतो. तळागाळातील वंचित, उपेक्षित समाजाच्या विकासाचे, उद्धाराचे स्वप्न पाहणारे, ते प्रत्यक्ष साकार होण्यासाठी धडपडणाऱ्या मनाची स्पंदने दृष्टिक्षेपात येतात. बाबासाहेबांचे पहिले पत्र म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो ते पत्र म्हणजे 1913चे पत्र. जमेदार आपल्या वडिलांच्या मित्राला आपल्या स्नेहांना लिहिलेले ते पत्र. या पत्रापूर्वीचे पत्र उपलब्ध नाही असण्याची शक्यताही कमीच आहे, कारण 1913 पूर्वी ते आप्तस्वकीयांच्या जवळ होते. BA नंतरच ते घरापासून दूर बडोदा संस्थानात नोकरीला गेले. परंतु जातीयतेच्या तीव्र अनुभवांनी तेथील त्यांचे वास्तव्य अवघे 12 दिवसांचेच ठरले. त्यामुळे तिथूनही पत्रव्यवहार झाला असण्याची शक्यता उरत नाही. 1913च्या या पहिल्या पत्राचे महत्व अनन्यसाधारण आहे. यावेळी भारतातील शिक्षण घेतलेले, BA झालेले ते केवळ एक विद्यार्थी होते. डॉक्टर बाबासाहेबांचे कुणी कर्तृत्ववान व्यक्ती होण्यापूर्वीचे, प्रकांड पंडित म्हणून जनमान्यता मिळवण्यापूर्वीचे, नेता, महानेता होण्यापूर्वीचे हे पत्र. परंतु त्यांच्या या सर्व कर्तृत्वाचे दर्शन या पत्रातून घडते. उपजत असलेला सामाजिक कळवळा, सामाजिक जाणीव या पत्रातून उमटते. त्यांच्यातली कृतज्ञता बुद्धी, वाङ्मयप्रेमी वृत्ती, कौटुंबिक नात्यांचा वेध घेण्याची भावना, नातेसंबंधांबद्दल आपुलकी, सामाजिक कळकळ, शिक्षणाचे महत्व, स्त्री शिक्षणाचे महत्व, हे सारेच या छोट्याशा पत्रातून दृष्टिक्षेपात येते. 1913ला अमेरिकेत शिक्षण घेण्यास निघालेल्या बाबासाहेबांच्या शिक्षणाचे मोल जाणण्याची वृत्ती गरीब, वंचित, अज्ञानी समाजात नव्हती. अस्पृश्य ठरवलेला हा समाज रोजीरोटीच्या प्रश्नांसाठी लढत होता. गुलामाहून तीव्र यातना सोसत होता. इंग्रज सरकारच्या कृपेने चाकरमानी असल्याने काही कुटुंबात सुबत्ता होती, तरी सुद्धा सामाजिक जीवनातील जातीभेदांच्या शृंखलेने त्यांच्या जीवनात आनंद नव्हता. भावी जीवनाविषयी हा वर्ग आशावादीही नव्हता. फार थोडे, अगदी थोडे अस्पृश्य शिक्षण घेत होते. दास्यमुक्तीच्या स्वप्नांचा विचार करत होते.
जमेदार हे सुभेदार रामजींचे मित्र. लष्करातील नोकरीतील ही मैत्री निवृत्तीच्या काळात आणि पुढे रामजींच्या मृत्यूनंतरही ही कायमच होती. मैत्रीचा वारसा बाबासाहेबांनी स्वीकारलेला होता. त्यामुळे बाबासाहेबांच्या परदेशी उच्च शिक्षणाबद्दल जमेदारांना आनंद, अभिमान आणि खेदही वाटत होता. आनंद यासाठी की अस्पृश्य समाजातील व्यक्तीचे हे यश फार कल्पनातीत होते. आश्चर्यकारक आणि न भूतो न भविष्यती असे होते. अभिमान यासाठी की हजारो वर्षांच्या गुलामगिरीला, दास्याला यामुळे तडे पडणार होते व ते काम केवळ विलक्षण बुद्धी करणार होती. ती बुद्धी अस्पृश्य ठरवलेल्या व्यक्तीकडे उपजतच तीव्र होती. खेद यासाठी वाटला की हे अभूतपूर्व कौतुक बघायला रामजी नव्हते. ज्या रामजींनी प्रतिकूल स्थितीतही मुलाला पुढील भविष्याची फारशी खात्री नसूनही शिक्षण दिले होते. या त्रिविध भावनिक आंदोलनाचे पडसाद जमेदारांच्या चेहऱ्यावर उमटले. डोळ्यातून घळाघळा कोसळणाऱ्या आसवांना थोपवणे त्यांना अशक्य झाले. जहाजात पोहोचवण्याकरता आलेले ते एकमात्र स्नेही. बाबासाहेबांच्या अशिक्षित कुटुंबातील सर्वजण रोजीरोटीच्या व्यापात गुंतले होते. रमाबाईंना, बाबासाहेबच्या पत्नीला शेण्या गोळ्याची, भांड्या कुंड्याची, प्रपंचातील अडचणींची चिंता होती. विधवा भावजाई लक्ष्मीबाई भवितव्याच्या दिवसांनी वेढलेली होती. बहिणी तुळसा, कांता, मंजू, सकू आपापल्या संसारात झटत होत्या. बाळाराम थोरले भाऊ ते संसाराचा काढा रेटत होते. ही सारी कुटुंबातली माणसे प्रेमळ होती, पण भुकेच्या प्रश्नापुढे प्रेमाची हळूवारता जपण्याइतका वेळ, विसावा त्यांच्याकडे नव्हता. पुढील शिक्षणाची उमेद घेऊन बोटीत बसणाऱ्या बाबासाहेबांपुढे कुटुंबाच्या प्रश्नांचे फार मोठे क्षितिज होते. किनाऱ्यावरील दिलासा देणारे, उत्तेजन देणारा एकमेव हात हलत होता, जमेदारांचा तो हात. जमेदारांच्या आपुलकीची, सद्भावनेची दखल या पहिल्या पत्रात त्यांनी घेतलीच, पण समाजाविषयीची आपली भावना, आपले विचारही प्रकट केलेले आढळतात. पत्रात ते म्हणतात, Columbia University, New York, 554 West 114th Street, New York, USA, 4th August 1913. My dear Jamedar, I am deeply thankful to you for the interest you have usually taken in me, and I shall ever remember the tears of fatherly affection that fell down from your eyes when you come to wish me goodbye, and hope you will regard my other brothers with equal sympathy as you do me, favoring them with your kind advice when you think it is needful. Not only kind attitude has impressed me, but your reforming spirit has always induced to me or to any else who earnestly desires the well-being of this downtrodden community than to see your sons not acquitting themselves. I believe you are wise enough to profit yourself by correcting the mistakes committed by that grand race of Subhedar and Jamedars, whom our unfortunate community had the honor to count among its members. You must remember what Shakespeare says. There is a tide in the affairs of men which, if taken in the flood, leads unto fortune. Omitted the voyage of their life is bound in shallows and miseries, and which is exactly applicable now to the sons of Jamedars and Subhedars, whom we can count by scores. However, I am inclined to blame the parents and not the sons, miserable as they are. Now we must entirely give up the idea that parents give janma to the child and not karma. They can mold the destiny of the children, and if we follow this principle, be sure that we shall soon see better days, and our progress will be greatly accelerated
if male education is pursued side by side with female education, the fruits of which you can very well see verified in your own daughter. Let your mission therefore be educate and preach the idea of education to those at least who are near to and in close contact with you. Your patience perhaps has been tried to find something personal in this letter. I will therefore turn to it now. I arrived safely in New York on Monday, the 21st July 1913, about 12 noon by the SS Aniona, and went to the university after inquiring of several persons and got the admission. However, I arrived very late for the summer session, which I have joined for the sake of more initiation. I don't like the food and I don't think I will, as majority of the dishes are ill cooked and of beef. I am not there for keeping proper health. However, you need not be anxious. My regular work will commence with the fall, that is, from September when the term begins for a week. I was staying in the Hartley Hall, a dormitory of the university, which I exchanged for the Cosmopolitan Club, 564 West, 114th Street, where some of the Indian students live, and I am fortunate enough to find one of them as my old class friends of the Satara High School. Please present my best regards to all the time office staff and to your family. Yours affectionately, Bhimrao R. Ambedkar. पत्रातील पहिल्या परिच्छेदातूनच त्यांची कृतज्ञ वृत्ती दिसून येते. आपल्या शिक्षणाबद्दल कौतुक वाटणाऱ्या जमीनदारांच्या रूपात ते जणू आपल्या वडिलांना पाहतात. फादरली अफेक्शन हा वापरलेला शब्द ही भावना अधिकच हृदय करतो. जमीनदारांनी जसे आपल्या शिक्षणाबद्दल कौतुक प्रेम दाखवून दिले, हीच भूमिका समाजातील इतरही शिक्षित होऊ पाहणाऱ्या लोकांबद्दल दाखवावी, हीही अपेक्षा करताना ते आढळतात. सामाजिक बांधिलकीची ही भावना महत्वपूर्ण आहे. अस्पृश्य समाजातील विद्यार्थी मुळातच कमी, त्यात उत्तेजक असा दिलासा मिळणे कठीण. म्हणूनच जमीनदारांच्या प्रोत्साहनपर शब्दांचे महत्व जाणून ते समाजातील इतरांसाठी वापरण्याची त्यांची भावना महत्वपूर्ण होती. आपली ही भावना अधिक स्पष्ट करण्यासाठी पत्रात संधीचे महत्व त्यांनी सांगितले व हे सांगताना त्यांच्यातील काव्यात्मक वाङ्मयप्रेमी वृत्ती उफाळून आलेली आढळते. शेक्सपियरच्या काव्यरचनेचा अचूक उपयोग त्यांनी केला. देयर इज अ टाइड इन द अफेअर्स ऑफ मेन, बाउंड इन शॅलोज अँड मिझरीज. संधी एखाद्या लाटेसारखी येते, जितक्या त्वरेने येते तितक्या त्वरेने ती जाते. जो तिचा फायदा घेतो त्याला आयुष्यात काही प्राप्त होते, जे तिला मुक्तात ते दुःख व अडचणींनी वेळून जातात. शेक्सपियरच्या या काव्यपंक्तीचा अचूक उपयोग करून घेणाऱ्या बाबासाहेबांमध्ये भावी काळातील संधीचे नेतृत्व अंगीकारण्याचे गुण होते हे लक्षात येते. आपल्या आयुष्याला वैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा घेतला, तिचे सोने केले. ब्रिटिशांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देताच तिचा फायदा घेऊन गुलामगिरीचे, वर्षानुवर्षाच्या दरिद्री अपमानित जिण्याचे जू फेकून देण्याचा उपदेश त्यांनी केला, तो संधीचे महत्व जाणण्यामुळेच. वाङ्मयाची जाण, आवड, वाङ्मयीन वृत्ती विद्यार्थी दशेपासूनच असणारे बाबासाहेब म्हणूनच पुढील काळात चिंतनशील लेखक म्हणून नावाजलेले होते हे लक्षात येते. या पत्रात एक फार महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे आणि तो म्हणजे स्त्री शिक्षणाचा आणि आई वडिलांच्या कर्तव्याचा. नुकताच शिक्षणाचा संस्कार होत असलेला अस्पृश्य समाज तसा खूपच गर्तेत होता. जाणीवपूर्वक शिक्षण दिलेही जात नव्हते आणि स्त्री शिक्षणाकडे 20व्या शतकाच्या पूर्वार्धात फारसे लक्ष दिले जात नसताना अस्पृश्य स्त्रियांचे शिक्षण ही अगदी दूरवरची गोष्ट होती. पण बाबासाहेब पत्रातून या गोष्टीला उत्तेजन देताना आढळतात. जमेदारांची इंदू नावाची मुलगी 1913च्या सुमारास 4थ्या इयत्तेत शिकत होती. तिचे कौतुक करून हे शिक्षण सुरूच ठेवावे, त्याचे नक्की फळ मिळेल असे म्हणून आशावादी दृष्टिकोनच त्यांनी प्रकट केलेला आढळतो.
स्त्री पुरुष हे समान आहेत हे सांगणाऱ्या भगवान गौतम बुद्ध आणि महात्मा फुल्यांचे शिष्यत्व नकळत किती खोलपणे त्यांच्यात रुजले होते हे अनेकदा जाणवते. शिक्षण माणसाचे व्यक्तिमत्व बदलते, जाण निर्माण करते. संस्कृतीने गौरविलेल्या स्त्रीमध्ये ती यावीच ही त्यांची भावना होती. स्वतःच्या विद्यार्थी दशेपासूनच समानतेचा हक्क जपणारे बाबासाहेब द्रष्टे विचारवंत होते. म्हणूनच इफ मेल एज्युकेशन इज परस्यूड साइड बाय साइड विथ फिमेल एज्युकेशन, द फ्रुट्स ऑफ विच यू कॅन व्हेरी वेल सी व्हेरीफाईड इन युअर ओन डॉटर्स, असे त्यांनी म्हटले होते. आजच्या खेड्यापाड्यातून अस्पृश्य ठरवलेल्या समाजातील स्त्रियांचे शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. सवलती, राखीव जागा या शहरांपुरत्याच आहेत. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेबांचे विचार स्त्रियांच्या शिक्षणाबाबत अधिकच गंभीर आणि चिंतनशील होते हे जाणवते. डॉक्टर बाबासाहेब परळच्या डबड चाळीत वाढले आणि अत्यंत दरिद्री, अपुऱ्या जागेतील लोकांच्या जीवनातील दुःखाचे, अडचणींचा एक भाग म्हणून राहिले. या जुनाट परंपरा, विचारांच्या अधीन होणाऱ्या दरिद्री समाजाची मनोवृत्ती ते जाणून होते. शिक्षण, संस्कार या गोष्टींसाठी तेवढा वेळ व त्याबाबतची आस्था त्यांच्याकडे नव्हती. कारण रूढी परंपरेमुळे करता करविता परमेश्वर ही भावना कुटुंबाला स्थैर्य, शिस्त देऊ शकत नव्हती. म्हणूनच पत्रात आई वडिलांचे कर्तव्य याबाबत ते विचारपूर्वक आग्रहाने आपले मत मांडतात. आई वडिलांनी केवळ जन्म देऊ नये, त्याचे कर्मही घडवावे, म्हणजेच त्याचे जीवन घडवावे, कर्तृत्व संपन्न बनवावे हे मत त्यांनी प्रकट केले. अस्पृश्य समाज विद्येविना जीवन जगताना श्रद्धाळू, अंधश्रद्धाळू होतो आणि जीवनातील सर्व सुखदुःखांचा संबंध अज्ञात शक्तींशी लावून मुक्या मनाने घाव झेलतो. हे अनुभवल्यामुळेच समाजाला कर्तव्य पालनाची समजूत, जाण निर्माण करण्याची गरज त्यांना भासली. आणि म्हणूनच वी मस्ट नाउ एंटायरली गिव्ह अप द आयडिया दॅट पेरेंट्स गिव्ह जन्म टू द चाइल्ड अँड नॉट कर्मा हे त्यांनी निक्षून सांगितले. शिक्षणाचे महत्व अस्पृश्य जाती जमातींना पटवावे, ज्ञानाचा दीप हजारो वर्षांची अंधार यात्रा करणाऱ्या बांधवांच्या हाती देणे गरजेचे आहे हे जमेदारांना सांगण्याच्या निमित्ताने जणू बाबासाहेब समस्त वंचितांना सांगत आहेत. स्वतः दीप मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली व स्वतः ज्ञानरिक झाल्यानंतर समस्त बांधवांना प्रकाश बनून राहिले. स्त्री शूद्रांच्या हक्कासाठीची झुंज, मानवी धर्मासाठी संघर्ष, न्यायासाठी पराकोटीचा प्रयत्न करणारे बाबासाहेब झुंजार नेते होतेच, पण विद्वत्तेची कास धरणारे प्रकांड पंडित होते. त्यांच्या कार्यकारी व्यक्तिमत्वात तेज होते. बाबासाहेबांचे विचार आजही अतिशय मोलाचे ठरले, चिंतनशील ठरले आहेत. आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या बाबासाहेबांच्या झुंजार वृत्तीतला आळवेपणा, कृतज्ञपणा, रुजुत्व, मानवी दास्यमुक्तीबद्दलचा कळवळा, वंचित उपेक्षितांबद्दलची करुणा, पण करुणेबरोबरच आत्मभान जाणवणारी वृत्ती, स्वाभिमानी, धडाडीपणा आणि अनेक पैलूंचे दर्शन घडवणारा त्यांचा पत्रव्यवहार एका सशक्त, सृजन, सच्छील मनाचे स्पंदन आहे. त्यांच्या या पहिल्या पत्रातील हृदभावनेतून त्यांच्या मोठ्या प्रमाणातील पत्रव्यवहाराचे स्वरूप कळून येते. त्यांची पत्रे वाचणे, जाणणे म्हणजेच त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांचे मार्गदर्शन मिळवणे, सद्य परिस्थितीतील हक्क कर्तव्याच्या लढ्याचे सुकाणू हाती घेण्याचे बळ प्राप्त करून घेणे हे होय. डॉक्टर बाबासाहेबांचे 1913चे हे पत्र आज शतकाच्या अखेरीस हे वाचताना त्यांचे विचार त्यांना अभिप्रेत असलेले परिवर्तन घडवू शकले का, या प्रश्नाचा विचार महत्वाचा ठरतो. स्त्री शिक्षणाबद्दल आशावादी असणाऱ्या बाबासाहेबांची काही प्रमाणात नक्कीच निराशा झाली नाही. अनेक स्त्रिया शिकतायत, सार्वजनिक जीवनात चांगल्या अधिकारांच्या जागेवरही काम करतात. पण गेल्या 100 वर्षातील इतर क्षेत्रातील प्रगतीचा विचार केला तर स्त्री शिक्षणाचे प्रमाण कमीच आहे. खेड्यातील स्त्रिया पुन्हा अस्पृश्य स्त्रियांच्या नशिबी लिवणं अजूनही नाही. रोजीरोटीच्या प्रश्नात, गावकीच्या राजकारणात ती नेहमीच भक्ष बनली जाते. हे दारुण सत्य कसे नाकारता येईल?
बाबासाहेबांनी शिक्षण संस्था उभारली. स्त्रियांना, अस्पृश्य मुस्लिम स्त्रियांनाही संधी उपलब्ध करावी म्हणून त्यांच्या घरापासून नेण्या आणण्याची सोय केली. आपल्या पत्रातून, पाक्षिकेतून स्त्रियांच्या विचार स्वातंत्र्याला वाव दिला. स्त्री कामगारांसाठी बाळंतपणाच्या रजा मंजूर करून घेतल्या. निश्चित वेतनदर ठरविला. स्त्रीला पुरुषांच्या मालमत्तेत अधिकार दिला. हिंदू कोड बिलाची निर्मितीचा प्रयत्न केला. उपेक्षित वंचितांसाठी काम करतानाच त्यांनी स्त्रियांसाठी काम केले. स्त्रीला जाणीवपूर्वक महत्व दिले, सन्मान दिला. तिचे जीवन उच्च पातळीवरती नेण्यासाठी प्रयत्न केले. बाबासाहेबांना वाङ्मयाची जाण होती. वाङ्मयाबद्दलचे विचारही त्यांनी वेळोवेळ प्रकट केले. या पहिल्याच पत्राला असे चिंतनात्मक रूप आहे. समग्र वंचितांच्या प्रश्नांशी ते निगडीत आहे. या पत्रातील प्रश्न आजही कायम राहावे हे कशाचे द्योतक आहे? लोकशाहीतील समता, स्वातंत्र्य, बंधुभावास पोकळ बनवणारेच नाही काय? 50 वर्षांच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही याची उत्तरे शोधावीच लागावीत ना. बाबासाहेबांचं जीवन हे बौद्धिक आणि नैतिक शक्तीचा समन्वय दाखवणारं एक मोठं तत्वज्ञान ठरतं आणि अशाच व्यक्ती इतिहासात अजरामर ठरतात. बाबासाहेबांचं जीवन पुढच्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरलेलं आहे. अक्षर यात्रा या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाची आपण इथे सांगता करत आहोत. उद्या संध्याकाळी 6 वाजता म्हणजेच 7 डिसेंबरला संध्याकाळी 6 वाजता अक्षर यात्रा या कार्यक्रमाचा दुसरा भाग प्रसारित होणार आहे. भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. नमस्कार.